जनयोग चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित आणि गुरुसेवा शिबिर ESS प्रेरित दर मंगळवारी स्वाध्याय कॉल मध्ये मी मंगेश कदम आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजचा विषय आहे ताण आणि तणाव व्यवस्थापन म्हणजे टेन्शन आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. तर या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे एक्सपर्ट आलेले आहेत. श्री विजयानंद शेंबेकरजी यांच्याबद्दल माहिती देतो. हे अलिबागला राहतात. RCF मध्ये काम करतात. ऍज अ टेक्निशियन म्हणून ते कार्यरत आहेत. वयाची 60 आहे त्यांची. तर 60 वर्षांची असून सुद्धा RCF मध्ये काम करून सुद्धा बऱ्याचशा उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. उदाहरणार्थ काही बँकांमध्ये किंवा काही कंपन्यांमध्ये ते हेल्दी लाईफस्टाईल किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा टाइम मॅनेजमेंट अशा प्रकारचे सेशन्स घेतात. त्याचप्रमाणे त्यांनी सिद्ध समाधी योग याचे टीचिंग केलेलं आहे. 17 वर्ष ते सिद्ध समाधी योग या संस्थेशी निगडीत आहेत. त्या पद्धतीने ते तसं अलिबागला सेंटर सुद्धा चालवतात. त्याचप्रमाणे त्यांच्या घरी किंवा त्यांनी एक कला दालन उपस्थित केलेलं आहे. त्यामध्ये खास करून नारळापासून वेगवेगळ्या वस्तू बनवून त्यांनी त्याचं कला दालन केलेलं आहे तयार. अलिबागला कधी जाल तर नागाव रोडला तुम्हाला ते कला दालन सापडेल. तिथे अनेक वस्तू त्या बनलेल्या आहेत. त्या पूर्णपणे नारळापासून किंवा नारळाच्या झाडापासून बनलेल्या आहेत. असं त्यांचं कार्य चालू असतं. त्याचं प्रदर्शन ते भरवतात त्यांच्या कला दालनात. अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. मला आश्चर्य वाटतं की अशा अनेक फ्रंटवर ते काम करत असताना स्ट्रेस मॅनेजमेंट करावं, स्ट्रेस हा विषय हाताळून त्यावर काही मॅनेजमेंट करता येईल का, अशा प्रकारे ते अभ्यास पण करत आहेत. तो या कॉलसाठी त्यांना आमंत्रित खास करून करण्यात आलेलं आहे, कारण आजचा विषयच आहे ताण आणि तणाव व्यवस्थापन. आपल्याला अगदी उत्तम त्यांची साथ लाभणार आहे या कॉलमध्ये, कारण आपण योग्य माणूस बोलवलेला आहे. तो ओव्हर टू यू विजयनंदजी. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही थोडे शब्द बोलावेत. हा कार्यक्रम असा असणार आहे की मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारेन, कारण माझ्या मनात सुद्धा बरेच प्रश्न आहेत किंवा मी काही सर्वे केला आहे, त्यानुसार मी तुमच्याशी संवाद साधीन आणि तुम्ही सुद्धा यावर प्रकाश टाकू शकता. सो ओव्हर टू यू विजयानंद. तुमचं म्यूट करा. अनम्यूट करा. आवाज येत नाही. हा, आवाज येतोय. Yes. आला. ओके. आता तुम्ही म्हणाले की स्ट्रेसच्या संदर्भात काही डाटा आहे, तर तो तुम्ही आता म्हणाले तो आधी तुम्ही सांगितला, म्हणजे त्या दृष्टीने कल्पना येईल की आताची सध्याची स्थिती काय आहे स्ट्रेसची, आणि मग मी त्या बाबतीत पुढे जाऊया आपण. तर तो डाटा जर सांगितला तर बरं होईल. चालेल. तो हा जो डेटा आहे तो इंडियन एक्सप्रेसने काढलेला आहे आणि सिग्ना TTK हेल्थकेअरने सर्वे केला होता की 89% ऑफ इंडियन्स आर अंडर स्ट्रेस. आणि त्यामध्ये सुद्धा आश्चर्याची गोष्ट म्हणजे 75% म्हणजे 75% आर अनअवेअर अबाउट दे आर इन टू द स्ट्रेस. म्हणजे त्यांना माहितच नाहीये की ते स्ट्रेसच्या अंडर आहेत. अशा काही 75% ऑफ इंडियन्स आहेत की त्यांनी दे आर अनअवेअर अबाउट दॅट इज मोस्ट डेंजरस पार्ट. काही लोक जी आहेत ती सायकॅट्रिस्ट कडे जायला सुद्धा घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं की मी जर सायकॅट्रिस्ट कडे गेलो आणि कोणाला कळलं की मी सायकॅट्रिस्टची मदत घेत आहे माझ्या स्ट्रेस घालवण्यासाठी किंवा त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी,
तर लोक त्यांना असं वाटतं की त्यांना वेडे समजतात. म्हणून ते काही लोक डॉक्टरकडे सुद्धा जायला घाबरत आहेत. आणि असं एक शॉकिंग न्यूज आहे की इंडिया इज द मोस्ट डिप्रेस्ड कंट्री इन द वर्ल्ड. इंडियामध्ये बरेच इश्यूज आहेत, फायनान्शियल म्हणा, सोशल म्हणा, इमोशनल म्हणा, पण ते अशा कुठल्याच स्तराच्या व्यक्तींमध्ये नाहीयेत, ते सगळ्याच स्तरावर आहेत. आणखी एक शॉकिंग आहे की अराउंड 371 डेथ रेट आहे, तो फक्त स्ट्रेसच्या अंडर असलेल्या सुसाईडमुळे होतो. आता हा पूर्णपणे सर्व इंडियन एक्सप्रेस सिग्निके हेल्थ केअरच्या त्यांच्या साथीने हा हेल्थ केअरचा त्यांनी सर्वे केला होता. त्यांनी इंडियाबद्दल असं सांगितलं आणि अमेरिकेबद्दल पण बरंच काही सांगितलं. तर अमेरिकेमध्ये सायको मेडिसिन्स केली जाते, त्याची विक्री खूप होतात. आणि स्लीपिंग टॅबलेट्स म्हणजे लोक अक्षरशः दररोज स्लीपिंग टॅबलेट घेऊनच झोपत आहेत. म्हणजे खूप गंभीर परिस्थिती आहे अमेरिकेमध्ये. तर अशा प्रकारचा हा डेटा सर्वे आम्ही काढलेला आहे. मला तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेत आहात. तुम्ही ऍज अ आरसीएफ मध्ये टेक्निशियन म्हणून आहात. तर तुम्हाला कधी वाटलं की असं स्ट्रेस वर काम करून, त्याचा अभ्यास करून, त्याचा 360 डिग्री अभ्यास करून त्यावर काही मॅनेजमेंट करता येईल, असा विषय का निवडलात? म्हणजे असं का वाटलं तुम्हाला? पहिला तुम्ही आता माझी माहिती सांगताना सांगितलं की 2003 पासून मी सिद्ध समाधी योग हे जे योगा प्रशिक्षण आहे त्याचा शिक्षक म्हणून मी सुरुवात केली. आणि मग भरपूर लोकांचा अनुभव मला येत गेला. म्हणजे या योगाच्या प्रशिक्षणामध्ये लोकांबरोबर भेटणं, त्यांच्याबरोबर बोलणं, आणि हा योग शिक्षक म्हटल्यानंतर बरीचशी लोक स्वतःचे पर्सनल प्रॉब्लेम्स येतात आणि मला म्हणजे त्या शिक्षकाशी एक अटॅचमेंट असते आणि त्याच्याशी ह्या अगदी पर्सनल गोष्टी सुद्धा ते बोलतात. तेव्हा मला पहिल्यांदा ती झलक आली की बहुतेक लोकांना त्याचा स्ट्रेस असतो हे माहिती नसतं, किंवा जे त्यांच्यावरती जे आजार असतात हे सायकोसोमॅटिक म्हणजे टेन्शनच्या मुळे निर्मित झालेले आहेत असं त्यांना लक्षात येत नाही, हे लक्षात आलं. दुसरी गोष्ट, SSY चा क्लास केल्यानंतर माझ्यासमोर अशी बरीचशी उदाहरणं आली की जी डिप्रेस्ड होती किंवा त्यांना खूप मेजर प्रॉब्लेम्स होते. म्हणजे अक्षरशः त्याला भीती अशी होती की ते घरातून बाहेर पडायचे नाहीत, किंवा 4 माणसांमध्ये ना बोलायला सांगितलं किंवा क्लासमध्ये सुद्धा ते उभं राहून बोलायची सुद्धा त्यांना क्षमता नव्हती. एवढं ते डिप्रेस्ड असायचे. ती माणसं 15 दिवसाच्या पिरियडमध्ये मी बाहेर आलेली किंवा त्यांच्या गोळ्या सुद्धा नंतर कालांतराने बंद वगैरे झालेली बघितली. तेव्हा म्हटलं ही काहीतरी एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे, शक्ती आहे. आणि मग मी कंपनीमध्ये ॲज अ योगा टीचर म्हटल्यानंतर मला कंपनीमध्ये पण स्कोप मिळायला लागला की ते, कारण दुसरी जास्त कोणी लोक यामध्ये काम करत नाहीत. मग मला थोडंसं ह्या मेडिकल याच्यामध्ये डॉक्टरांच्या आणि सान्निध्यात मी हेल्थवरचे प्रोजेक्ट घ्यायला लागलो. कंपनीमध्ये मी दिवसभराची वर्कशॉप वगैरे अशी कंडक्ट करायला लागलो. आणि मग त्यावेळेला मला असं लक्षात यायला लागलं की कंपनीमध्ये सुद्धा हे प्रमाण तसं विचार करण्यासारखं आहे. पण कसं असतं, पर्सनल हे असल्यामुळे बाहेर ते एक्सपोज होत नाही. त्यामुळे अंतर्गत त्याच्यातून मी ती बातमी काढल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की हे प्रमाण भरपूर आहे. आणि मला ते लक्षात यायला लागलं, इथे आमच्या अलिबागमध्ये जे सायकियाट्रिस्ट आहेत त्यांच्याकडे पहिल्यांदा गर्दी नसायची, आणि आता तुम्हाला दिवसाला साधारणपणे 50 ते 60 पेशंट सकाळचे आणि तेवढेच पेशंट संध्याकाळचे, एवढे ओव्हरलोडेड ते आहेत. त्यांच्याशी पण माझी मैत्री आहे. तर त्यांच्याशी मी बघितलं, विचार विनिमय केला. आणि मग मला असा अनुभव जो आला होता, तो मी कुठेतरी याच्यावर काम करायचं असं सुरुवात केली. सायकॉलॉजी हा माझा आवडता विषय आहे. तर त्यामुळे काही पुस्तकं मला वाचनात आली. मेंदूवरचं हे मेंदूतला माणूस म्हणून आहे पुस्तक, खूप विचार करण्यासारखं आहे. ते आहे, किंवा आनंद नाडकर्णींची वेगवेगळी सेमिनार्स आहेत रॅशनल बिहेवियरल थेरपीवरती, RBT म्हणतात ते, किंवा त्यांचे वेगवेगळे अँगर मॅनेजमेंट. तर हा असा जसजसा अभ्यास मी करत गेलो किंवा ऐकत गेलो तसतसं म्हटलं हा इंटरेस्टिंग विषय आहे. आणि दुसरी गोष्ट, हा आज गरज वाटते आहे, कारण लोकांना याच्यात मला काही सपोर्ट करता येईल का. तर ह्या अँगलने मी त्याची तयारी करत गेलो आणि मग हळूहळू त्याला एक स्वरूप यायला लागलं. आणि आज मला खात्री किंवा कॉन्फिडन्स आला की यामधून म्हणजे अशा तऱ्हेचे जे काही असतील त्यातून माणसांना मी जो डिझाईन केलेला आहे त्यातून लगेच इम्पॅक्ट मिळतो आणि त्यातून बाहेर काढता येतं. ह्या उद्देशाने मी म्हटलं की
DYCTच्या अंडर आपण लोकोपयोगी काही उपक्रम राबवतो. तर त्यामध्ये आध्यात्मिक शिबिर हा जसा असतो तसाच सर्वसामान्यांसाठी काहीतरी वेगळ्या प्रकारचं, म्हणजे अध्यात्म हे सगळ्यांनाच काही तेवढं सूट होतं किंवा त्यांना समजतं किंवा त्या लेवलवर त्यांना अंडरस्टँडिंग असतं असंही नसतं. पण मग त्यांना ग्राउंड लेवल पासून जर आपण सांगितलं की कुठे निर्माण होतो स्ट्रेस, काय होतो, तर ते बरं पडेल. ह्या याच्यातून ह्याची निर्मिती झाली. छान. तर आता याबाबतीत तुम्ही अभ्यास केलात, तर मला असं जस्ट प्रश्न विचारायचा आहे की तो अभ्यास करताना तुम्हाला ताण नाही का आला? हा, आता खरं सांगायचं झालं तर आवडीची गोष्ट करत असताना ताण येत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे तो स्ट्रेसचे पण दोन प्रकार असतात. त्याला एक म्हणतात की तो असतो त्याला EU स्ट्रेस म्हणतात, म्हणजे उपयुक्त ताण असतो. तो ताणांचे फरक सांगेन त्यावेळी मी सांगेन. पण आवडीची गोष्ट, आता मी छंद करतो, तुम्ही सांगितलं माझ्याकडे छंद केलेला आहे, तर असन तास मी त्याच्यामध्ये वेळ दिलेला आहे, पण त्याचा मला ताण म्हणजे त्याचा दुष्परिणाम नाही, तर तो मात्र ताण आहेच तो, पण त्याला एक म्हणतात उपयुक्त ताण आहे. तर अशा तऱ्हेचा तो असायचा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे काही आपण इंटरेस्टिंग गोष्टी करतो, त्या गोष्टींमध्ये आपण जास्त वेळ घालवतो, ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये ताण हा असतो, पण त्याचा आपल्याला हा त्रास होत नाही, असं तुमचं म्हणणं आहे. हा, म्हणजे ताण आहे तर त्याचे वेगवेगळे अँगल आहेत किंवा कंगोरे आहेत की त्याच्यामध्ये स्ट्रेस हा उपयुक्त पण आहे आणि अनुपयुक्त आहे, किंवा त्याच्या बाउंड्री आहेत काही की त्याच्या पलीकडे गेल्यानंतर मात्र तो त्रासदायक होतो. म्हणजे चांगली गोष्ट सुद्धा आहे, अति सर्वत्र वर्जेत तसं आहे. छंदामध्ये सुद्धा मी असा अनुभवलेलं आहे की अति मी जेव्हा ताण दिला तर ते सुद्धा आवडीचं जरी क्षेत्र असलं तरी सुद्धा कुठेतरी त्याचा परिणाम दुष्परिणाम होतो. म्हणजे चांगल्या सुद्धा गोष्टी किंवा वाईट जरी म्हटलं तरी अति सर्वत्र वर्जेत तसं ह्या बाबतीत पण आहे की स्ट्रेस हा काही सर्टन लेवलच्या बाहेर गेल्यानंतर मग तो त्रासदायक होतो, असा एक अनुभव आहे. अच्छा, म्हणजे बघायला गेलं तर हा आपला एक अविभाज्य घटकच म्हटला जातो. कारण समजा आता आपल्याला अभ्यास जरी करायचा झाला तर ताण घ्यावाच लागतो. किंवा एखादी मशीन्सवर काम करायचं हो, असेल तर त्याला पण टेन्शन द्यावे लागतात. किंवा तबल्याला बरोबर. ताणलं तर आपला तबल्याचा आवाज व्यवस्थित येईल, किंवा सितार, तंबोरा याच्या तारा जर ताणल्या नाहीत, तर त्याच्यातून संगीत निर्मिती होणार नाही. तर म्हणजे बरोबर आहे. हा नक्की स्ट्रेस म्हणजे असं नक्की काय आहे, की आम्हाला जाणून घ्यायचंय तुमच्याकडून. त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्या. आता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ते आपण लक्षात घेऊ शकतो. बघा, प्रत्येकाला एक कम्फर्टेबल राहायला आवडतं. म्हणजे माणसाला तर लागतंच कम्फर्ट झोन. पण अगदी प्राणी, पक्षी किंवा कुठलेही, अगदी मुंगी असेल, एखादा जंतू सुद्धा असेल छोटा, तो सुद्धा आपला कम्फर्ट झोन शोधत असतो. म्हणजे ठराविक टेम्परेचर, ठराविक प्रकारचं वातावरण, त्याला मॉइश्चर पाहिजे किंवा काय, तसं. किंवा आपण शाळेमध्ये सुद्धा बघतो बघा, की झाडं असतात, त्यांना सूर्यप्रकाश हवा. तर तुम्ही जर ती खिडकीच्या आतमध्ये ठेवली तर खिडकीतून ती बाहेर जातात आणि सूर्यप्रकाश शोधतात. किंवा 2 झाडं एकमेकांची स्पेस बरोबर ॲडजस्ट करून ती एकमेकांना वाढवतात. याचा अर्थ काय आहे, की कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडतं आणि ज्या वेळेला डिस्कम्फर्ट होतो किंवा ती त्याची कम्फर्टेबल सिच्युएशन असते, ती जेव्हा ढळते त्यावेळेला मग तो ताण, त्या माणसाला त्याचा ताण जाणवायला लागतो. म्हणजे आता रबर आहे, तर तो ताणलात तुम्ही, तर सर्टन लेव्हलपर्यंत तो ताणला जातो. तर ताण असतो, तो ताण कधी जाणार, तर पुन्हा त्याची ओरिजिनल जी शेप आहे, त्याचा जो मूळ स्वरूप आहे, रूप आहे, त्या ह्याच्यात येईपर्यंत ताण राहणार. किंवा एखादी स्प्रिंग घेतली, ती दाबली किंवा एक्सपांड केली, तर त्याच्यावरती ताण असतो. मग ती धडपड असते, की पुन्हा त्या नॉर्मल स्टेटला ती यावी. तर ही जी नॉर्मल स्टेट आणि डिस्टर्ब किंवा डिस्टॉर्टेड स्टेट याच्यामधला जो फरक आहे किंवा त्याच्यातली जी धडपड आहे, ती म्हणजे ताण म्हणू शकता तुम्ही. किंवा मग आता हे परिस्थितीविषयी पण असू शकेल. एखादी परिस्थिती असेल, एखादी व्यक्ती असेल, की ती आवडत नाही, तिच्याबरोबर राहून सुद्धा अशी सिच्युएशन होते. तर ताण म्हणजे काय, तर माझा त्या परिस्थितीला, म्हणजे म्हणतात ना प्लेस, पर्सन आणि सिच्युएशन किंवा सब्जेक्ट म्हणा, तर त्याला दिलेला मी रिस्पॉन्स आहे. आयदर तो फेवरेबल आहे की अनफेवरेबल आहे. मला ते जर अनफेवरेबल असेल किंवा मला ते नसेल आवडत, तर त्यावेळेला जी स्थिती निर्माण होते, मग फिजिकल असेल, मेंटल असेल, तर असा जे काही डिस्टर्बन्स मला जाणवतो, त्याला थोडक्यात आपण म्हणू शकतो की स्ट्रेस येतो, ताण येतो. आता मॅनेजमेंट बद्दल म्हणाल,
तर मग मॅनेज काय तर करायचं असतं आता? हम्म, हम्म. हा, आता मॅनेज काय करायचं तर मॅनेज कुठलंही काय म्हणतात, मॅनेजमेंट म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं मॅनेज इट टॅक्टफुली. कुठली गोष्ट, मग मॅनपॉवर मॅनेजमेंट म्हणजे काय, मॅनपॉवर टॅक्टफुली करा. त्यानंतर मटेरियल मॅनेजमेंट म्हणजे काय, मटेरियलचं मॅनेजमेंट टॅक्टफुली वापरणं. तसंच स्ट्रेस, तर स्ट्रेस हा टॅक्टफुली वापरण्याची गोष्ट आहे. म्हणजे मी म्हटलं तसं की काही ठिकाणी तुम्ही म्हटलं तबला वाजवायचा आहे, तर तबल्याला टॅक्टफुली स्ट्रेस द्यायचा म्हणजे कसा, तो जास्त पण द्यायचा नाही आणि कमी पण नाही, म्हणजे मॉडरेट कसा राहील की जेणेकरून त्याचा परफॉर्मन्स उत्तम राहील. तर हे त्यातलं आहे. आता बाह्य गोष्टी असतात ह्या मॅनेज करणं काही काही वेळेला कठीण असतं, म्हणजे त्या आपल्या कंट्रोल मधल्या असतातच असं नाही. त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागणार, तर तुम्हाला त्या परिस्थितीशी ऍडजस्ट होणं आहे, हे मॅनेजमेंट आहे. म्हणजेच मॅनेजमेंट म्हणजे काय तर स्वतःला मॅनेज करणं आहे, त्या गोष्टीला, त्या सिच्युएशनला, त्या माणसाला, त्याच्या बाबतीत आपल्या ज्या भावना असतील, आपला जो रिस्पॉन्स असेल तो ऍडजस्ट करणं. म्हणजेच थोडक्यात स्ट्रेस मॅनेजमेंट इज टाईप ऑफ माइंड मॅनेजमेंट म्हटलं तरी चालेल. स्वतःला मॅनेज करणं आहे. तर असा एक त्यातून आपण हे समजू शकतो. तो हा स्ट्रेस आहे किंवा याचं स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, याचे सायंटिफिक रित्या किंवा टेक्निकल दृष्टीने तुम्ही काही त्याच्यावर प्रकाश पाडू शकता? म्हणजे माझा प्रश्न समजला नाही. टेक्निकल याचा अर्थ काय तुम्हाला म्हणायचंय? म्हणजे आता त्याचा परिणाम किंवा त्याची अच्छा, लक्षणं अच्छा. काय आहेत, की आपल्याला ओके, ओके. त्रासदायक ताण निर्माण झालेला आहे? कारण ओके, ओके. हां, म्हणजे 75% इंडिकेशन, या याचं 75% इंडिकेशन काय आहे? लोकांना बरोबर, बरोबर, बरोबर. बरोबर. कसं असतं, की ते मुळामध्ये मुळामध्ये स्ट्रेस हा आपल्या जीवनाचा भाग आहे. म्हणजे तुम्ही जर ईसीजी बघितलात, तर त्याच्यामध्ये अप अँड डाऊन राहतो ना. ते अप बरोबर. अँड डाऊन तो ईसीजी जसा वर खाली त्याचे वेव्हज दिसतात, हे होतात. मग म्हणजेच जीवन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अप अँड डाऊन राहणार. तसंच चांगली वाईट माणसं तुमच्या जीवनात येणार. सगळ्या गोष्टी अशा चालूच राहणार. कोणालाही असं नाही, म्हणजे ते म्हणतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे वगैरे, जे समर्थांची उक्ती आहे. तर तसंच आहे ते. तर सगळ्यांना कोण ताण नाही आहे असं एकतरी व्यक्ती सापडेल का आपल्याला? तर ते शक्य नाहीये. मग ते वर खाली आहे हे जेव्हा कधी संपेल, तर जेव्हा तो ईसीजी फ्लॅट होईल त्यावेळेला. म्हणजे कधी? तर हे जीवन संपेल तेव्हा. म्हणजे जीवन आहे तर ताण आहे आणि त्याच्याबरोबरच राहायला शिकायचं आहे. तर ही खरं म्हटलं तर हे आहेत. पण मग ह्याचं काय होतं, की आपल्याला ताण आहे किंवा त्याचे काही परिणाम होत आहेत हे लक्षात येत नाही. आपण ते रुटीनमध्ये अशा तऱ्हेनेच आपण ते ओढत जातो आणि भारतामध्ये तरी असं आहे, की सायकॉलॉजिकल अँगलने विचार करण्याची तशी पद्धत आपल्याकडे नाहीये. आणि जनरली म्हणतो काय, काय नाही तुला थकवा आलाय ना, काही नाही, हे टॉनिक घे, हे कर, डॉक्टरांकडे जा. डॉक्टरांकडे माणसं जातात, उपचार पण करतात, पण काही वेळेला ते उपचार करून डॉक्टरांना सुद्धा समजत नाही, की यांचं बीपी का वाढलेलं आहे समजत नाही. त्यांचं डायबिटीस का कंट्रोल होत नाही समजत नाही. इव्हन अस्थमा किंवा स्पॉन्डिलायटिस हा सुद्धा स्ट्रेस ओरिएंटेड आहे, ही गोष्ट डॉक्टर सुद्धा मान्य करत नाहीत काही काही वेळेला. ते उपाय करतात. त्यांच्याकडे वेगळे-वेगळे उपाय असतात, की म्हणजे काय, तर पहिल्यांदा त्यांच्याकडे 4 प्रकार असतात. एक म्हणजे ॲलर्जी झाली तर अँटी ॲलर्जिक. म्हणजे काय, जे शरीराला नको आहे ते काढून टाकायचं. मग ते अँटी ॲलर्जिक देणार. तुम्हाला एखादं इन्फेक्शन झालं, त्यांच्या ह्याच्यात काय म्हणणार, इन्फेक्शन झालं. म्हणून मग इन्फेक्शनसाठी ते काय करणार, ते अँटिबायोटिक देणार. आणि इतर सगळं असं हे झालं, काहीच उपयोग नाही होत आहे म्हटल्यानंतर मग ते तुम्हाला शेवटी पेन्स होतायतच, तर मग पेन किलर देणार. तर अशा वेळेला ज्यावेळेला त्याला उत्तर सापडत नाही, मग तो काय करतो, डॉक्टर बदलत जातो. एकाकडे बदलतो, तर त्याला समजत नाही, त्याचं उत्तर सापडत नाही. माझं तर दुखणं तसंच आहे. मग दुसरीकडे जातो. जर चांगला डॉक्टर असेल तर तो त्यांना विचारतो प्रश्न हा, की काही सायकॉलॉजिकल टेन्शन आहे का, की त्याचीही इंडिकेशन्स असतील म्हणून. पण याची सुरुवात कुठून होते, तर ह्याला फर्स्ट फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज असं आपण वर्गीकरण फार तर करू शकतो. तर त्याचे पहिली इंडिकेशन्स काय येतात बघा, तर त्याच्यात फिजिकल काही असतात लेव्हलवर, काही मेंटल इंडिकेशन्स असतात, काही बिहेवियरल असतात. म्हणजे हे जे आहेत ही लक्षणं घरातल्या माणसांना सुद्धा दिसायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या फेजमध्ये काय होतं, तर बीपी फ्लक्च्युएशन, म्हणजे तो म्हणतो माझं ना बीपी कधीतरी वाढतं, कधीतरी कमी होतं. आणि हे असं रेग्युलराइज नसतं, कधीतरी होतं. कधीतरी असं मधून-मधून त्याला जाणवायला लागतं. पल्पिटेशन म्हणतात, म्हणजे हार्ट आहे, हार्टबीट उगाच वाढतात, उगाच धडधड, धडधड वाटते. तो सांगतो मला धडधड, धडधड वाटते. पण म्हणतात काही नाही रे, दगदग झाली असेल, हे असेल, जाऊन द्या. स्वेटिंग, उगाच घाम येतो किंवा दम लागतो, अशी लक्षणं सुरुवातीच्या प्राथमिक ह्याच्यात असतात.
मग त्या प्रकारच्या गोळ्या काहीतरी चालू होतो, पण ते परसिस्टंटली तसं असतं. फक्त गोळ्यांमुळे आणि यांनी काय होतं ते दाबलं जातं. म्हणजे बीपी वाढतोय ना, बीपीची गोळी घेतली, टेम्पररी ते होतो. स्ट्रेसचा प्रॉब्लेम असा आहे, की तुम्ही वरची इंडिकेशन जर दाबलीत, तर तो वेगळ्या प्रकाराने वर येतो, दुसऱ्या अंगाने वर येतो. म्हणजे आत असतो तसाच, काटा आहे आणि वर तुम्ही त्याच्या मलमपट्टी जर केली, तर आतमध्ये राहिलेलं असतं, तो जोपर्यंत काटा काढत नाही तोपर्यंत तो आतमध्ये भोवरी करतच असतो. मग ह्या औषधांनी आणि काय होतं, टेम्पररीली वरवर त्याला रिलीफ वाटत असतो. पेनकिलर घेतली की दुखत नसतं. आणि मग असं सतत करत राहिला, तर मग नंतर ते काय होतं, हळूहळू त्याचं प्रमाण फेज 2 वरती किंवा सेकंड फेजवरती ते जातं. त्याच्यामध्ये चिडचिड व्हायला लागते. विनाकारण चिडचिड. खरं त्याचं सगळं घरामध्ये छान असतं, कंपनीत छान, कुठे कामावर जाईल तिथे छान असतं. पण तरी त्याला समजत नाही, की माझी चिडचिड का होते? मग म्हणतो मला कदाचित विकनेस असेल, हे असेल. मग तो टॉनिक खातो, सगळं होतं. पण ते पर्सिस्टंट राहतं. अस्वस्थता राहते. म्हणजे सगळं म्हणतात ना, हुरहुर लागून राहते. मग काही-काही वेळेला म्हणतात, "अरे तुला होतंय काय? सगळं छान आहे. तुला काय सुख दुखतंय का?" असं एक म्हणतात, सुख दुखतं. म्हणजे तो चांगला सगळ्या ह्याच्यात असून सुद्धा का ही हुरहुर लागते? कॉन्सन्ट्रेशन होत नाही एका ठिकाणी. बसलं तर कॉन्सन्ट्रेशन नाही. आणि मग काहीतरी व्यसनं वगैरे लागतात. मग चहा प्यायचा असेल, तिथपासून असेल, तंबाखू असेल, हे सगळं जे आहे ते त्याला तिथे रिलीफ मिळण्यासाठी म्हणून तो टूल्स शोधत असतो. मग त्यांनी स्मोकिंग केलं, की ह्या सगळ्यातून थोडंसं त्याला बरं वाटतं टेम्पररीली आणि अशा तऱ्हेने त्याच्यात जातो. ह्याच्यावरही दुर्लक्ष केलं, तर मग पुढे-पुढे त्याचा पर्मनंट हेडेक किंवा मायग्रेन अशा तऱ्हेचं डोक्यामधले होतं आणि हे चालू होतं. एखाद्या वेळेला डायरिया किंवा मधून-मधून संडासला त्याला हे होत असतात, अशी लक्षणं. पण ती फ्रिक्वेंटली आणि फ्रिक्वेन्सी वाढत जाते आणि इंटेन्सिटी पण ह्या सगळ्यांची वाढत जाते. छातीत दुखणं असं म्हणतो किंवा पोटात दुखतं म्हणतो तो. कारण काही नाही. त्याचा एक्स-रे काढतात. चेस्ट पेन हे त्याचं कंटिन्युअस लक्षण असतं. थकवा तर त्याला 5वी ला पुजल्यासारखाच असतो. झोपेचे प्रॉब्लेम्स यायला लागतात. झोप शांत होत नाही. म्हणजे दिवसभर गिडीनेस किंवा डलके येत राहतात. डिप्रेशन हा पण एक हे असतो. पण तो डिप्रेशन ह्या अँगलनी बघत नाहीत. पण मला ना नको वाटतं, कुठे जाणं नको, काय नको. कारण हे सगळं हे काय ना असं त्याला काहीतरी वाटायला लागतं. आणि हे असंच राहिलं तर 4th स्टेजवरती अक्षरशः हार्ट अटॅकपर्यंत सुद्धा गेलेली काही लक्षणं आहेत. किंवा सुसाईड केसेस तुम्ही सुरुवातीला सांगितलंत. साधारण 370 किंवा 71 पर डे. म्हणजे हे प्रमाण भारतामध्ये किंवा ह्या विकसनशील देशामध्ये जास्त आहे. कारण ही सगळी जी आहेत आपल्याला ह्याची इंडिकेशन्स किंवा सायकॉलॉजीच्या अँगलनी बघण्याची आपल्याकडे अजूनही वृत्ती नाहीये. हेच जर अमेरिकेत किंवा असेल तर त्यांच्याकडे सायको अॅनालिस्ट असतात. अक्षरशः मुलांचे सुद्धा असतात. तो अतिरेक आहे. पण ते जास्त हेल्थ कॉशियस असतात. आपल्याकडे ते नसतं. तर त्यामुळे अशा वेगवेगळ्या फेजमधून माणूस जातो आणि जेव्हा अगदी ते असह्य होतं, वर म्हणतात ना ते ह्याचा आईसबर्ग असतो. तसं ते खाली भरपूर घडून गेलेलं असतं. तेव्हा मग त्याच्या टोकावरती ते दिसायला लागतं. तसं शरीरावर दिसायला लागायला वेळ लागतो. तर आतमध्ये हे सगळं पोखरलेलं असतं आणि आणि मग असं ते जे मुरलेलं जे दुखणं आहे किंवा ते काढायलाही खूप वेळ लागतो. त्यामुळे पहिल्यांदाच जर असं लक्षात यायला लागलं, की फ्रिक्वेंटली मला असं काही-काही होतंय, बीपीचं फ्लक्च्युएशन आहे, घाम आहे, हे आहे. तर स्वतःकडे थोडं शांतपणाने बसून मला काय होतंय? खरोखर मला टेन्शन येतंय का? कुठल्या गोष्टीचं येतंय? कारणं काय असतात? विनाकारण जर येत असेल, तर मग गडबड आहे. मग ह्या बाबतीमध्ये त्यांनी काही योगाचे टूल्स किंवा असं आहे, अशा मार्गाने जर गेलं, तर त्याच्यावर उपयोग होऊ शकतो. ते आपण बघणार आहोत उपायांच्या भागामध्ये. ठीक. अ, काही फॅक्टर्स असतात की ते ताण क्रिएट करतात, असं काही आहे? डेफिनेटली. आता पहिलं जर बघायला गेलत ना, तर आजच्या ह्या जमान्यामध्ये आपण म्हणतो ना, की जेट युग आहे. तर जेट युगाचे जसे फायदे आहेत ना, त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे रोग परवडला, पण औषध नको अशी परिस्थिती झालेली आहे ॲक्चुअली. पण काय होतं ना, म्हणतात की आपल्याला आता ते थांबता येत नाहीये. कारण पळणं हा गुणधर्म आहे. आता जेवढी गाडी फास्ट पळवाल, तेवढा इंजिनवरती लोड असतोच ना. तसं झालेलं आहे या ह्याच्यामध्ये. तेव्हा पहिल्यांदा म्हणजे काय टेक्नॉलॉजी म्हणजे एक पहिल्यांदा आपल्याला बघा एक निबंध सांगायचे, की विज्ञान हे शाप की वरदान. आता स्ट्रेसच्या अँगलने जर बघायला गेलं, तर हे विज्ञान हे शाप आहे की वरदान आहे हा विचार करायला पाहिजे पुन्हा एकदा. कारण टेक्नॉलॉजी वाढली, पण टेक्नॉलॉजीची जी काही फळं आपल्याला आपण म्हणतोय सो कॉल्ड फायदे, बेनिफिट्स म्हणतो, ते खरोखर बेनिफिट्स आहेत का बघायला पाहिजेत. या टेक्नॉलॉजीमुळे झालंय काय, तर आपला स्पीड मुळामध्ये वाढलाय. बरं स्पीड वाढला आणि काय झालं, तर एरिया ऑफ वर्क
वाढलेला आहे. म्हणजे आपण बघा इथून आता मी इथे आहे, तर मी संध्याकाळी दिल्लीमध्ये असेन, सकाळी असेल तर इथे महाराष्ट्रात असेल तर, किंवा आणखीन इथून मी दुबईला पण जाऊ शकतो संध्याकाळी. तर हे जे सगळं एरिया ऑफ वर्क आहे ते वाढलेलं आहे. कॉम्प्लिकेशन्स वाढलेली आहेत त्याच्यामुळे सगळी. सगळं ऑनलाईन होतं, हे होतं. एखादं रिझर्वेशन सुद्धा आपण ऑनलाईन, सगळं ऑनलाईन करतोय. पण त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स पण वाढलेले आहेत. पैसे तुमचे फटकन कुठेही निघून जातात. हा सुद्धा एक कॉम्प्लिकेशन म्हणजे स्ट्रेसचा भाग आहे ना. माझ्या खात्यातून कोणीही कुठूनही कधी काढतो. मग मी इन्सिक्युअर्ड राहतो या बाबतीतही, की कधी कोण चोरी करेल का? मग ते वापरत असताना सुद्धा टेन्शन. एक उदाहरण. त्याच्यामुळे झालंय काय, अनसर्टेनिटी, अनिश्चितता. जीवनाबद्दल पण अनिश्चितता आहे. बघा तुम्ही तुमच्या घरून माणूस निघाला आणि मुंबईमध्ये गेला. तर मुंबईमधून माणूस पुन्हा घरी येईपर्यंत घरच्या माणसांना बघा काय असतं, म्हणून फोन करत असतात. कुठे पोहोचलास? तुला काय गाडी आहे ना, व्यवस्थित मिळाली का? कुठे काय झालं नाही ना? म्हणजे हे जी काही अनिश्चितता आहे, इनसिक्युअर्ड फिलिंग जे आहे हे वाढलेलं आहे. म्हणजे आणि हे टाळू शकत नाही. आता घरातला माणूस मुंबईला जर रोज जात असेल, तर त्या बाईला किंवा त्या घरातल्या आई-वडिलांना रोजचाच ताण आहे हा. मग हे सगळं जे आहे हे एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे, की आपलं शरीर म्हटलं किंवा मन म्हटलं किंवा एकंदरीत सिस्टीम आहे, ती पंचमहाभूतांमधून बनलेली आहे. हे आपल्याला माहिती आहे सगळं. मग ही पंचमहाभूतं जी आहेत, ही आता शुद्ध स्वरूपात मिळतात का? म्हणजे बघा माती आहे. ही माती सुद्धा खतं घालून इतर सगळं करून वाट लावलेली आहे. असं म्हणतात मातीमध्ये आपण जन्मलो आणि तर मातीचा स्पर्श सुद्धा आपण पायाला लावून देत नाही. म्हणजे मातीवरून चप्पल न घालता झालं तर मुलांना ओरडतात. आमच्या समोर एक अमेरिकन मुलगा हे माणूस होता, तो अमेरिकेत राहिला. तर त्याच्या मुलाला तो ओरडायचा, "डोंट गो बेअर फुटेड." आम्हाला आमचा मुलगा होता, तो अगदी मातीत उड्या मारायचा, कसाही कुठेही राहायचा आणि तो त्याहून त्याला ओरडायचे ते, हे असं करायचं नसतं. सगळं काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट काय, माती झाली, पाणी झाली. हल्ली पाणी तर तुम्हाला माहिती आहे प्युरिफाय करून वापरायला लागतं. कारण पाण्यामध्ये एवढ्या प्रकारचे केमिकल्स आहेत, ते फॅक्टऱ्यांचे सगळं जे ड्रेनेज जातं हे सगळी वाट लावलेत आणि ती सगळी केमिकल्स जर जातात आतमध्ये, पाणी झालेलं आहे. आकाश दिसतच नाही. बिल्डिंगचं जाळं आहे. मुंबईमध्ये आकाश दिसतं का आणि कोणी बघतं का? मग अवकाश हा सगळ्यामध्ये मोठा जर फॅक्टर असेल, तुम्हाला सांगतो ही सगळी पंचमहाभूतं बिघडल्याचे परिणाम म्हणजे काय आहेत, तर माणसाला मोकळं वाटत नाही. तुम्ही आता जर समजा इथे आमच्याकडे समुद्र आहे. त्या समुद्रावरती आम्ही रोज फिरायला जातो. मी माझे आता सासू-सासरे गेले, पण सासू-सासरे, माझी आई ही सगळी एव्हरेज 80च्या दरम्यान. तर त्यांना मी रोज संध्याकाळी घेऊन जायचो आणि फक्त त्यांना नेऊन समुद्रावर बसवून आणायचं बस. त्यांना फिरता नाही यायचं, जास्त काही नाही. पण तेवढ्या ह्यानी सुद्धा ते फ्रेश व्हायचे आणि त्यांचा पूर्ण दिवसभराचा जे काही घरात बसून त्यांना कंटाळा असेल, काही असेल हे, तर ते फ्रेश होऊन यायचे. आणि मला असं नक्की वाटतंय, की मी त्यांना ते केल्यामुळे त्यांची काही आयुष्यातली वर्ष नक्कीच चांगली गेली आणि आयुष्य वाढलं. तर ही पंचमहाभूतं जी आहेत ह्यांचं सगळं जे स्रोत आहेत हे सगळे खराब करतोय ना, त्याचाही एक परिणाम होतो. आणखीन एक आहे, की सगळी कृत्रिम पद्धत आहे. म्हणजे बघा तुम्ही ऑफिसमध्ये जा, कुठेही जा, उजेड जो आहे सूर्यप्रकाश तो आत येतच नाही. काचा लावतात. म्हणजे रूमला किंवा संपूर्ण बाजूनी ग्लासचं स्ट्रक्चर असतं, पण त्याच्यावरती फिल्म लावतात. आणि ती फिल्म लावून तो आतमध्ये उजेड किंवा त्याच्या आतमध्ये प्लास्टिकचे पडदे लावतात आणि आतमध्ये काय लावतात? तर फ्लोरोसंट लाईट. आता असं एक ऑब्झर्वेशन आहे, की हा कृत्रिम लाईट जो आहे, ट्यूब्स किंवा इतर एल असो नाही तर काही असो, ह्याच्यामध्ये जर तुम्ही मॅक्सिमम वेळ जर राहिलेत दिवसभरामधून, तर तुम्हाला डिप्रेसिव्ह स्टेट येते, लवकर येते. कारण मोकळं काही मिळतच नाही. तर त्यामुळे तोही एक हे आहे. फास्ट लाईफ हे मी सांगितलंच, की प्रत्येक कोणाला थांबायलाच वेळ नाहीये. पॉज घेताच येत नाहीये. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला योगाच्या क्लासमध्ये वगैरे आम्ही जर म्हटलं, की एनरोलमेंट करायची, तर एवढा प्रश्न येतो. तुम्ही म्हणता कधी आम्ही करू? तुम्ही शिकवाल आम्हाला, पण कधी करू? मुंबईच्या माणसाला, डोंबिवलीच्या माणसाला सांगितलं, तर तो म्हणतो मी मुंबईला जायला सकाळी 8 वाजता निघतो घरातून आणि रात्री यायची वेळ माझ्याकडे नाहीये. आय-टी वाले, तुम्ही पण मला वाटतं आय-टी सेक्टरमध्ये काम करता. त्यामुळे तुम्हाला काही सांगायला नको, की कामाचं स्वरूप वेगळंच आहे. आणि आता तर काय ऑनलाईन आणि घरी बसून काम करायचं, तर असं वाटत असेल, की घरी बसून आराम मिळतो का हो? उलट डबल काम पडतं. हां, म्हणजे जेवायचा वेळ आहे तो सुद्धा तुमचा मिळत नाही. म्हणजे लंच टाईम ऑफिसमध्ये असेल, पण घरी असले तर लंच टाईम पण नाही. म्हणजे समोर लॅपटॉप ठेवून आपण खायचं आहे.
आता ह्या सगळ्यांचा जर विचार केलात तर हे तुम्हाला जाणवतंय ना की हे सगळं असंतुलन आहे. स्ट्रेस म्हणजे काय? असंतुलन आहे. तर त्यामुळे हेही फॅक्टर त्याच्यामध्ये जर विचारात घेतले, हे सगळे पूरक असे आहेत फॅक्टर. बरोबर. चल. काही म्हणजे काय म्हणतात त्याला, आयक्यू म्हणतात. आयक्यू हो. किंवा इक्यू. हो. तर एक्यू मी ऐकलं होतं. तर हं. त्याच्याबद्दल काही सांगता येईल तुम्हाला? हो, वेगवेगळ्या प्रकारचे कोशंट. कोशंट याचा अर्थ काय? बुद्ध्यांक. सॉरी मी आपण मराठीत गप्पा मारतो आहोत, पण बरेचसे काही लोक आहेत की ज्यांना हिंदी समजत नाही, त्यामुळे मला आता ते लक्षात आलं. त्यांना स्ट्रेस नको यायला. तो मुझे लगता है कि हिंदी में बात करेंगे. थोड़ा लेट हो गया, नहीं फिर भी चले, ठीक है। हाँ, चलेगा। नहीं तो चलेगा. थोड़े हिंदी में बात करेंगे। देखो आईक्यू हमें मालूम है कि इंटेलिजेंट क्वोशंट कैसा करते हैं, मतलब कितना ग्रास्पिंग है और फिर रिकॉल मेमोरी वगैरह, इसको आईक्यू बोलते हैं। वैसे ही ईक्यू भी मालूम है, इमोशनल क्वोशंट, इमोशन कैसे हैंडल करता है या इमोशन से कैसे फेस करता है, वो है। ऐसे एक सीक्यू भी है, मतलब क्रिएटिव क्वोशंट है, मतलब क्रिएटिविटी कितनी है, ऐसे है। तो अलग अलग साइकोलॉजी में क्वोशंट मतलब उसकी कुछ क्वेश्चनरी देकर उस पर से वो निकाल सकते हैं। तो ये एक्यू है, ये स्ट्रेस से रिलेटेड है, उसको बोलते हैं एडवर्सरी क्वोशंट। इसका ये दिया है, एबिलिटी टू सर्वाइव इन एडवर्स कंडीशन, मतलब प्रतिकूल परिस्थिति में हम कैसे जीते हैं या वो कैसे हैंडल करते हैं, वो जो क्षमता है, इसको आई ईक्यू सॉरी एक्यू कहा गया है। तो ये एक्यू का भी क्वेश्चनरी रहती है, और वो क्वेश्चनरी अगर दी तो उस पर से वो साइको एनालिस्ट रहते हैं, वो उसकी क्षमता निकालते हैं। अभी देखो, ये मैनेजर वगैरह लेवल रहती है ना, मैनेजरियल लेवल, तो उनको जो पगार देते हैं वो किसका देते हैं? किसका देते हैं? उसको एक्यू का देते हैं। मतलब वो एडवर्सर, देखो सब परिस्थिति उनके प्रतिकूल भी रहे तो भी उसको स्टेबल रहना पड़ता है, या वो हैंडल करनी पड़ती है। तो जैसे जैसे रिस्पॉन्सिबिलिटी बढ़ती जाती है, तो वो एक्यू एक्चुअली आवश्यक बात है, ताकि वो उस कौन सी भी सिचुएशन आए उस पर वो सर्वाइव हो जाए या वो प्रॉपरली हैंडल कर सके। तो इसको एक्यू कहा जाता है। जैसे बोलते हैं ना कि ज्यादा ऊपर जाने का बाद गिरने का जो धोखा रहता है वो ज्यादा रहता यस, यस। तो उसके लिए तो ज्यादा ये रहते हैं कि चांसेस उनको, और टेंशन की बात वो बोले तो वही है कि जो जिसके अंडर ज्यादा या उसको जिसको ज्यादा रिस्पॉन्सिबिलिटी है, उसको टेंशन आने की चांसेस ज्यादा है। लेकिन एक बात है कि देखो, परफॉर्मेंस और अपना स्ट्रेस, इसका कुछ रिलेशन है। मतलब आपने पहले जो एग्जाम्पल दिए थे, स्टडी करना है तो क्या है, टेंशन चाहिए। तो स्टडी क्या होगी, अगर आप बच्चों को या खुद भी थोड़ा टेंशन दिया ना, तो वो परफॉर्मेंस बढ़ता है। मतलब उसको टेंशन, देखो जब एग्जाम नजदीक आती है, तभी 15 दिन में कैसा स्टडी होता है, या महीने में कैसा होता है, और 6 महीने है तो कैसे होता है। तो जैसे जैसे वो पीरियड कम होता है और टेंशन बढ़ता है, तभी एग्जाम की तैयारी और अच्छी हो जाती है, ऐसे है। लेकिन वो बढ़ती है, लेकिन एक ऐसा सर्टन पॉइंट आता है, उस पॉइंट के बाद अगर और टेंशन बढ़ गया, तो वो थोड़ा फ्लैटू होता है। मतलब उधर वो ग्राफ अगर निकाले तो वो नीचे से ऊपर जाता है, परफॉर्मेंस और स्ट्रेस साथ साथ। लेकिन एक पॉइंट पर वो स्ट्रेट होता है, और फिर डाउनवर्ड ट्रेंड चालू होता है। मतलब अभी इसके आगे वो परफॉर्मेंस नहीं देगा, या वो कम हो जाएगा और नहीं करेगा। आप देखो, बच्चे को ज्यादा स्ट्रेस देके देखो, वो फिर बोलेगा अभी मैं कुछ भी नहीं करूंगा। तो ऐसे होता है। तो ये बात ऐसी है। तो जो पॉइंट है, टॉप पॉइंट है कि जहां मैक्सिमम परफॉर्मेंस मिलता है, उसको बोलते हैं टॉलरेंस। टॉलरेंस टॉलरेट होता है, तब तक टॉलरेट होता है। तो ये टॉलरेंस हर एक का अलग अलग रहता है। मतलब जो मैनेजर रहता है उसका टॉलरेंस ज्यादा रहना चाहिए, या रहता है। इसीलिए तो ये क्षमता बढ़ती जाती है। मतलब अभी मेरा टॉलरेंस कम है, लेकिन बाद में वो टॉलरेंस बढ़ता है। हर एक का पर्सन का टॉलरेंस अलग अलग रहेगा। वो टॉलरेंस किसके बारे में है, तो किसी के फिजिकल बारे में है। मतलब मैं शरीर के स्वास्थ्य के बारे में देखेंगे, तो मैं कितना स्ट्रेस बॉडी लेवल पे ले सकता हूँ, कितना स्ट्रेस मैं माइंड लेवल पे ले सकता हूँ, कितना स्ट्रेस मैं इंटेलेक्चुअल लेवल पे ले सकता हूँ।
तो वो उस पर ये है। तो ये सभी बारे में अगर उसकी कैपेसिटी बढ़ती है तो इसका मतलब उसका एडवर्सरी क्वोशंट बढ़ता है और वो टॉलरेंस भी बढ़ता है और वो ज्यादा सिचुएशन हैंडल करने में समर्थ हो जाता है। तो ऐसे वो एक्यू और टॉलरेंस की ये है डेफिनेशन, या उसके बारे में मैं बताना चाहता हूँ, ये ऐसे है। तो आपका कहना है कि अगर अगर मुझे लगता है कि मैं स्ट्रेस के अंडर हूँ, मुझे थोड़ा भी लगता है, जो आपने फैक्टर्स बताए उस स्टेज में या फर्स्ट स्टेज में मुझे पता चला, तो मुझे साइकेट्रिस्ट का सहायता लेनी चाहिए और मुझे ये एक्यू टेस्ट करना चाहिए। ऐसी कोई बात नहीं है। ये देखो, ये साइकेट्रिस्ट के पास जाना है ना, तो मेरा अनुभव वैसा है। मैंने बहुत से साइकेट्रिस्ट देखे हैं, उनके पास इतने पेशेंट रहते हैं ना, तो वो देते हैं कंसल्टेंट, मतलब क्या काउंसलिंग करते हैं। लेकिन काउंसलिंग थोड़ा, उनको ज्यादा टाइम नहीं, 10 मिनट्स 15 मिनट्स में आपको ये करते हैं वो। उनका प्रोफेशन ही ऐसा है कि उनके पास इतने लोग रहते हैं ना, वो काउंसलिंग करते हैं। वो एक बार, दो बार, तीन बार, चार बार करते हैं। लेकिन उनका ज्यादातर ये रहेगा तो वो मेडिसिन पर वे भरोसा रखते हैं, और वो बताते भी है कि मेडिसिन लेने से कोई ये नहीं है, दिक्कत नहीं है, आप ले लो, वो एडिक्टिव है ऐसे भी नहीं है, इस ऐसे भी बताते हैं। लेकिन अनुभव ऐसा है कि कोई भी मेडिसिन या कोई भी केमिकल लो, उसका बॉडी में एक बार उसकी एक मात्रा फिक्स हो गई तो वो कम करने में दिक्कत ही आती है। तो साइकियाट्रिस्ट के डिप्रेशन पर और इस पर जो दवाई ली जाती है वो कम करना बहुत बहुत मुश्किल होता है। तो इसीलिए फर्स्ट स्टेज में अगर हमें पता चलता है तो दूसरे जो टेक्निक्स है उनका अवलंब करना है, वो हम अभी नेक्स्ट पार्ट में देखने ही वाले हैं। उसमें से एक है योगा का मार्ग। मैंने वही बताया कि हाँ, इतने डिप्रेसिव, हाँ, मैं उसी पॉइंट डिप्रेसिव पे ये आने थे। वाला था। अच्छा, तो पूछिए, आपको जो पूछना है फिर बाद में बोलता अच्छा हूँ हुआ तो। आपने आप ही ने वो बात छेड़ी है, क्योंकि मैं उसी पॉइंट पे आने वाला था कि अगर आप बोल रहे हैं कि मुझे अगर मुझे स्ट्रेस का कुछ इल्म है या मुझे समझ में आ रहा है कि थोड़ा सा फैक्टर लग रहा है, तो मुझे साइकेट्रिस्ट के पास जाके भी कुछ फायदा होने वाला नहीं है, क्योंकि एज अ प्रोफेशनल वो 10 मिनट से ज्यादा मुझे नहीं दे सकते, और मुझे खुद के लिए ज्यादा टाइम देना चाहिए टू यस, ओवरकम ऑन दिस, एज वेल एज यस, ऐसा हो सकता है कि मेडिसिन और कंसल्टेंसी के अलावा भी एक फैक्टर है, जो उपाय है योगा, जो आपने बात छेड़ी है, तो मैं उसी के ऊपर आने वाला यस, था कि यस, योगा का स्ट्रेस मैनेजमेंट हाँ, को कवर करने के लिए कितनी सहायता होती है योगा की, क्योंकि बराबर है। आप 17 साल देखो, ये से मेरा योगा भी एक, टीचर है। हाँ, हाँ, मैं इसीलिए मैं बताया, मैं को खुद उस पर मैंने वो गौर से देखा है कि कितने लोगों की ये तकलीफें बंद हो गई। दूसरी एक बात मैं बताना चाहता हूँ, मैं प्राणायाम मेडिटेशन करता था, फिर भी मुझे भी एक समय ऐसा था कि मुझे भी ऐसी तकलीफ हो गई थी। तो जब मैं उनको पूछा, साइकेट्रिस्ट को, कि क्या मैं इस सिचुएशन में, मतलब ये एसएसवाई करने से पहले की एक स्थिति थी कि तभी मुझे, उसका कारण दूसरा था, मुझे थोड़ा सा थायराइड्स का तकलीफ हो रहा था। तो थायराइड के एक परिणाम है कि उसका डिप्रेशन में कन्वर्ट होता है। थायराइड का जो थायराइड के जो थायरॉक्सिन जो सिक्रेट होता है, उसका परिणाम है ऐसा है कि उसका ये नतीजा थोड़ा डिप्रेसिव स्टेट में ले जाता है। तो तभी मैंने साइकेट्रिस्ट को पूछा कि क्या ये दवा कितनी समय लेनी पड़ेगी। तो उन्होंने कहा कि सॉरी, कुछ रोग रहते हैं या कुछ डिसीज ऐसे रहते हैं कि वो क्यूरेबल रहते हैं, और कोई बोलते हैं कि कुछ है वो क्योर नहीं होते हैं, मतलब वो लॉन्ग टर्म उसका, जैसे डायबिटीज लोग क्या बताते हैं, डायबिटीज कभी भी क्योर होता नहीं है, उसके साथ ही जीना रहता है, या उस वो पूरा लाइफ लॉन्ग आपको मेडिसिन लेना पड़ते है। लेकिन जैसे डायबिटीज की भी केसेस योगा से पूरा इंसुलिन बंद होते हुए मैंने देखा है, वैसे ही ये भी बाद में मैंने जब ये योगा का क्लास किया, एसएसवाई वगैरह, तभी से मेरी ये तकलीफ निकल गई। इसका मतलब योगा में उसका उत्तर है। तो योगा क्या है, अभी योगा के डेफिनेशंस अलग अलग है। मतलब वो मेरा अंदर जो भी है उसके साथ जुड़ जाना, मतलब युज धातु है तो जुड़ जाना। दूसरी एक ये है कि कृष्ण ने बताया समत्वम योग उच्चते, मतलब समत्व में रहने के लिए योग है। तो किस बात योगा अगर अवलंब किया तो किस में समत्व आता है। समत्व मतलब
समस्थिति, मतलब नीचे भी नहीं और ऊपर भी नहीं है, तो सब एक लेवल में रहना है। तो हर एक का कुछ समत्व रहता है, मतलब वो सम्यक स्थिति रहती है। मतलब शरीर की भी एक साम्यावस्था रहती है, मतलब उसमें कफ वात पित्त वो प्रॉपर रहते हैं, या उसमें जो भी कंटेंट अंदर ये रहेंगे, फॉर एग्जांपल हार्मोन्स है, तो ये हार्मोन्स भी है, ये भी उचित मात्रा में है, तो ऐसी बॉडी की समत्व की स्थिति है। वैसे ही प्राण शक्ति, मतलब पंचकोश है शरीर में, वो पहले मैं बताता हूँ। इस शरीर के जो शरीर है, जो विजिबल बॉडी, उसको अन्नमय कोश कहते हैं। तो ये विजिबल बॉडी में जो भी है उसमें कुछ ये मैं बताता हूँ, वो कैल्शियम भी अगर आपके शरीर में कम हो गया ना, तो आपको साइकोलॉजिकल प्रॉब्लम आता है, मतलब नींद अच्छी नहीं आती, या न्यूरो ट्रांसमिशन जो रहता है, मतलब मैसेज ट्रांसमिशन जो रहता है, उसमें उसके लिए कैल्शियम लगता है। तो ये मैं स्टडी करते गया तभी समझ में आया। क्या आपके शरीर में कुछ मैंगनीज, सोडियम, ऐसे कितने भी कितनी मात्रा रहनी चाहिए, उसका एक प्रमाण रहता है। वो भी डिस्टर्ब हो गया तो भी कुछ प्रॉब्लम्स होते हैं, डिस्टर्बेंस आते हैं। वैसे ही प्राणमय कोश बोलते हैं, चेतना अंदर जो प्राणमय कोश है, मतलब शरीर को जो चेतना मिलती है, तो उसमें भी डिस्टर्बेंस आता है। मतलब उसमें जो 5 प्राण है, प्राण अपान व्यान समान उदान, ऐसे प्राण में भी अगर असंतुलन होता है, एक बढ़ता है कम होता है, तो भी शरीर में समस्या आती है। तो मतलब प्राण शक्ति के बारे में भी समत्व चाहिए। मन की भी समस्थिति रहती है, कभी मन है वो उत्तेजित होता है, कभी नीचे जाता है तो डिप्रेस होता है। तो मन की तो ये आपको मालूम है, मतलब ये सब मन के बारे में ही चल रहा है, स्ट्रेस आता है, ये होता है, तो इसकी स्थिति है। बुद्धि की भी समत्व स्थिति है, तो बुद्धि मतलब इंटेलेक्ट, इंटेलेक्ट है, तो विज्ञानमय कोश, तो इसमें भी कुछ सम की स्थिति है। तो ऐसे सभी स्थिति में मतलब इसका सबका परिणाम होकर हमें वो महसूस होता है। तो ये चारों कोशों में कुछ ना कुछ गड़बड़ी या असंतुलन जब होता है तब ये होता है। तो योगा करने से क्या होता है, बॉडी माइंड कोऑर्डिनेशन या बॉडी माइंड इंटेलेक्ट वो एक ही डायरेक्शन में या समत्व में आने के लिए मदद होती है। तो योगा का ये भी एक बेनिफिट हमें मिलता है। और दूसरी बात है, योगा में क्या होता है, तो व्यष्टि और समष्टि ऐसे बोलते हैं, मतलब वो खुद के साथ भी और आजू बाजू के सभी वातावरण या ये है उनके साथ भी मिलजुल कर रह सकता है। मतलब एडजस्टिंग एडजस्टिंग नेचर हो जाता है वो सब। क्या बोलते हैं ना, एक्सेप्टेंस लेवल बढ़ती है, अनकंडीशन लाइफ बढ़ता है। ये स्ट्रेस जो आता है ये किसकी वजह से आता है, तो कंडीशन लाइफ से आता है। मुझे ऐसे ही चाहिए, इसी हालत में ही ऐसे ही होना चाहिए, तो ये जो है ये कंडीशन से होता है। तो योगा है ये अनकंडीशन लाइफ है, मतलब कंडीशन टू अनकंडीशन लाइफ। दूसरा है, योगा से क्या होता है, हमारे आसपास में जो भी माहौल है या ये है, इसके साथ मेरा लगाव बढ़ता है। और मैं ये है कि आप अगर उससे यूनिवर्स से अगर कनेक्ट हो जाते हो ना, तो आपके सब प्रॉब्लम ही खत्म होते हैं। मतलब वो सब कायनात बोलते हैं ना, क्या हिंदी में मुझे इतना स्ट्रांग नहीं है, लेकिन ये सब कायनात, यूनिवर्स भी आपको मदद करती है। तो ये भी ये हो जाता है। अभी स्ट्रेसर्स बोलते हैं ना, तो स्ट्रेसर्स के लिए तो ये समाज या आसपास का जो है ये फेवरेबल होना है, तो ये स्ट्रेस निकल जाता है। और वो फीलिंग है, सिक्योर्ड फीलिंग है कि मुझे कुछ नहीं है, पेड़ पौधे ये वो सब। मालूम है आपको कि कुछ लोग पेड़ से बात करते हैं, मतलब पेड़ उनके बच्चों जैसा रहता है, कुत्ते उनके बच्चों जैसे रहते हैं। हाँ, बिल्ली कुत्ते मालूम है, लेकिन पेड़ पौधों के साथ भी इतना लगाव रहता है, और वो आदमी उसके साथ रहता है तो उसे ऐसे फीलिंग आता है बहुत ही अच्छा। तो ये निसर्ग के साथ रहना, ये भी योगा से आराम से एडजस्ट हो जाता है आदमी। बहुत अच्छा। जैसे और कहते कुछ? जैसे कहते हैं कि निसर्ग उसका सिस्टम, निसर्ग का जो सिस्टम है उसका रिकवरी वो खुद ही कर लेता है। और अपना जो यस। शरीर है वो भी पंच महाभूतों से बना हुआ है। तो पिंडी से ब्रह्मांडी जैसे मराठी में कहते हैं, जो हाँ। अंदर है वही बाहर हाँ। है। तो अंदर भी वैसा ही सिस्टम है जो अपने आप सारी चीजों को क्योर कर सकता है, लेकिन उसको जानना यस। चाहिए अच्छी तरीके से, और उसको उसका टाइम और स्पेस देना चाहिए, तो ही जाके वो अपना अपना बराबर है। काम कर लेगा। ऐसे मैं बता बराबर है। थोड़ा एड ऑन कर सकता हूँ। हम्म। अ, हाँ हाँ। तो देखो, यहाँ देखो पे ये आप बताया वो सही है। हाँ।
वो आप बता रहे हैं वो सही है। देखो किधर भी समत्व कैसे होता है, समझो पानी है तो हायर लेवल से पानी किधर जाता है, लोअर लेवल से, और कब तक जाता है, जब तक दोनों लेवल मेंटेन होती नहीं है, लोअर और अपर लेवल मैच नहीं होती तब तक तो बहता रहेगा, बराबर है ना। वैसे ही हवा का भी देखो, कम उसका प्रेशर का अगर ये वैक्यूम हो जाएगी तो ज्यादा प्रेशर से कम प्रेशर में आराम से जाएगी। इलेक्ट्रिसिटी या कोई भी चार्ज रहेगा वो भी कैसे है, ज्यादा से कम इसमें जाएगा और वो समत्व में आएगा। तो ये नेचुरल प्रोसेस है। वैसे ही हमारे शरीर में भी सिस्टम है, शरीर में भी सिस्टम है। अगर आप समय दे देंगे तो ये सब मैं आराम से सेटल हो जाता है, लेकिन उसको टाइम देना चाहिए। अभी मैंने बताया इतना फास्ट लाइफ में किसी को टाइम ही नहीं है, तो लोग क्या करते हैं, गोली खाना ये करना उसके पीछे जाते हैं। तो थोड़ा अगर खुद के साथ रहे और थोड़ी शांति या विश्रांति ली तो वो अपने आप सेटल हो जाते हैं। ऐसे है, जब हमारे स्ट्रेस आता है ना तो शरीर में क्या होता है, तो शरीर में दो सिस्टम डोमिनेंटली ये काम करती है। एक को बोलते हैं सिंपैथेटिक सिस्टम और इसको बोलते हैं पैरासिम्पैथेटिक सिस्टम। ऐसे दो नर्वस सिस्टम के टाइप है। तो जो सिस्टमेटिक ये सिंपैथेटिक सिस्टम जो है वो कब ऑपरेट होती है, तो जब भी इमरजेंसी आएगी तो उसको कोई बोलते हैं फाइट, फ्लाइट और फ्राइट, ऐसे रिस्पॉन्स। तो मतलब हाँ, तो जब कोई भी सिचुएशन या कोई भी चीज मेरे मुझसे ज्यादा स्ट्रांग है, मैं उसको फाइट नहीं कर सकता, तभी मैं फ्लाइट करता हूँ। लेकिन वो अगर कम ये है, स्ट्रांग है, या मेरे मेरी जो कैपेसिटी है उससे मैं वो हैंडल कर सकता हूँ, तो मैं फाइट करता हूँ। और ऐसी सिचुएशन है कि उस पर मेरा दिमाग ही नहीं चलता है तो मैं फ्राइट होता हूँ, मैं क्या करूँ कुछ समझ में ही नहीं आता है। तो ये भी एक स्टेज ऐसी रहती है। और उस स्थिति में क्या होता है, तो अलग अलग तरह के हार्मोन्स या अंदर से कुछ क्रिया अपने आप होती है। मतलब समझो कुछ बाघ देखा या ऐसे कुछ डेंजरस ये कुछ है, तो हम क्या करते हैं, भाग जाते हैं वहां से। तो भागने के लिए क्या क्या लगता है, देखो शरीर कैसे मदद करता है। ये शरीर तो एकदम एटो मेंटेन या ऑटोमेटिक सिस्टम है। तो भागने के लिए क्या लगता है हमें, तो भागने के लिए तो एनर्जी चाहिए। एनर्जी कहाँ से आएगी, तो सर्कुलेशन से, मतलब अन्न ये इसका जो ज्वलन होता है ना, ऑक्सीजन और जो अन्न रस है उससे एनर्जी क्रिएट होती है। तो क्या होगा, अन्न रस के लिए मतलब वो सर्कुलेशन भी जाना चाहिए, हर एक टिश्यू में हर एक सेल में वो जाना चाहिए, तो सर्कुलेशन बढ़ना चाहिए। तो इसलिए हार्ट बीट अपने बढ़ते हैं, अपने आप बढ़ते हैं। फिर क्या होता है, ऑक्सीजन तो चाहिए, तो हमें क्या होते हैं, सांस फूलता है, तो हम ज्यादा से सांस लेते हैं। तो अभी देखो सांस बढ़ता है तो ये भी जलता भी है, ये भी है। फिर ये सब होने के बाद टॉक्सिन्स होते हैं। तो देखो सिचुएशन सब अच्छी हो गई, मतलब हम वहां से भाग गए, ये हो गए, तो फिर से वो शांत होना चालू होता है। जो टॉक्सिन्स है वो भी यूरिन के इससे, पसीना आता है कि नहीं, पसीना आता है, तो देखो पसीना से भी वो निकल जाता है। और दूसरी पसीने से क्या होता है, हम भागदौड़ करने में जो गर्म होता है, तो शरीर बॉडी ठंडा करने की, मतलब ठंडा करने की, कूल करने की भी वो सिस्टम है। वो ऊपर जो आता है तो मतलब टॉक्सिन्स भी निकलते हैं, उसके साथ वो कूलिंग इफेक्ट भी मिलता है। तो ये देखने से बहुत ही अजीब और ये लगता है, तो इतना कितना ये अद्भुत बोलते हैं ना, तो ऐसी रचना है। तो पैरासिम्पैथेटिक कब होती है कि अभी सिचुएशन मेरे कंट्रोल में है, अभी कुछ धोखा नहीं है, अभी कुछ नहीं है, तो फिर वो ऑपरेट होती है। और हमारे जो भी डिस्टरबेंसेस से क्रिएट हुए हुए वो एबनॉर्मेलिटी हो गई है, कुछ स्त्राव हमारे शरीर में जो सिक्रेट हो गए हैं वो फिर से निकाल देते हैं, और नॉर्मल स्टेट पर वो आने के लिए जो सिस्टम काम करती है वो पैरासिम्पैथेटिक है। इसका मतलब शरीर में ही सब दिया है। स्ट्रेस के फाइट करने की भी सिस्टम है, उसके बाहर आने के बाद नॉर्मलाइज करने की भी सिस्टम है। तो प्रॉब्लम कब क्या होता है, अगर बार 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 आप टेंशन में रहते हैं, आपके सामने बाघ ही है, डेली डेली आपके बॉस है, वो बाघ के सामने या उसके सामने ही आपको बैठना पड़ता है, तो डेली 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 रहेगा और डेली वो सिक्रेशन बढ़ेगा आपके अंदर, अभी प्रॉब्लम आना चालू होता है। तो ब्रेन कैसे काम करता है, ऐसे मैंने एक टॉपिक में लेता हूँ ये स्ट्रेस मैनेजमेंट में। तो वो ब्रेन क्या करता है, ये बार बार टेंशन की स्थिति है, टेंशन की स्थिति है, और इसको ये बार बार ये सोल्यूशन ये लगता है, केमिकल्स लगती है। मतलब कार्टिसोल एक ये होता है, एड्रेनलिन एक स्राव है, हार्मोन है,
वो ये सीक्रेट होता है। तो ब्रेन क्या करता है, इसको ये बार बार लगता है, स्ट्रेस लेता है, स्ट्रेस, वो वही मात्रा उसकी बढ़ा के ही रख देता है। मतलब वो ऑटो पायलट मोड बोलते हैं, मतलब उसको लगता है, इसको ये बार बार लगता है ना, तो चलो ये परमानेंट लेवल उसकी परमानेंटली बढ़ा ही दे देंगे। फॉर एग्जाम्पल अभी शराबी है, वो शराब पीता है, वो 1 दिन 2 दिन 3 दिन 4 दिन, अभी क्या होता है, उसकी हैबिट होती है, तो ब्रेन में उसका प्रमाण है कितना चाहिए, तो ब्रेन क्या करता है, वो बोलता है अभी इसके ब्लड में अल्कोहल की मात्रा इतनी है, चलो ये परमानेंट फिक्स कर दो। अभी ये वो ऑटो पायलट मोड में गया, मतलब वो उसमें कंट्रोल में, मैं प्लांट में काम करता हूँ ना, तो हमारे यहाँ कंप्यूटराइज सिस्टम रहती है, तो कंप्यूटर को फीडिंग रहता है कि कितनी लेवल चाहिए एक वेसल में, अगर उससे ज्यादा बढ़ती है तो वो वॉल ओपन करके वो कम करते हैं, कम हो गई तो वॉल वॉल बंद करके दूसरा वॉल ओपन करके उसमें फीलिंग करता है। तो इसी सेम सिस्टम बॉडी में ऑपरेट होती है, और फिर उसको लगता है कि इतनी अल्कोहल की लेवल है ना, बस ये फिक्स कर दो। तो ये सिस्टम होने के बाद क्या होता है, शरीर में वो स्त्राव जो है, जो जिससे हमें डिस्टरबेंस आता है, उसकी मात्रा परमानेंट की जाती है। और फिर परमानेंट डिस्टरबेंस मतलब एंजाइटी रहे या फियर रहे या जो भी ये रहेगा, डिप्रेशन रहेगा, ये परमानेंट की तरफ जाता है, और वो डेली उसके लाइफ का पार्ट हो जाता है। साइकियाट्रिस्ट की बात आपने कही ना, तो सर, साइकियाट्रिस्ट की मदद तो लेनी जरूरी है, मतलब ऐसे नहीं मैं बोलता हूँ कि साइकियाट्रिस्ट के पास मत जाओ, लेकिन मेडिसिन से भी, उससे काउंसलिंग से होता है तो वो देखो, या मिनिमम मात्रा में वो सेटल कैसे हो जाए इस पर ध्यान दो। तो मतलब ये टूल है, मतलब मेडिसिन लेना, इसके लिए मैं ना नहीं कहता, क्योंकि कभी कभी मेडिसिन लेना फायदेमंद भी होता है, क्योंकि इनिशियल स्टेज में मेडिसिन लेकर ये स्थिति, ये स्राव, ये जो भी शरीर में जो स्राव आते हैं, उसके बारे में मैं बताऊंगा। जो एंडोक्राइन हार्मोन्स बोलते हैं ना, एंडोक्राइन ग्लैंड्स है, उसमें से जो हार्मोन्स आते हैं शरीर में, उसका संतुलन बनाने में ये कुछ दवाइयां हैं, वो मिरेक्युलस है, मतलब मिरेकल है। वो 2-4 दिन में ही आपकी बॉडी की लेवल मेंटेन करते हैं, लेकिन उस पर डिपेंडेंसी जो होती है ना, उससे बाहर रहना जरूरी है। मतलब हमारा इंटेंशन ऐसा चाहिए, अभी मैं मदद ली है, ये टेम्पररी है, उससे मुझे बाहर आना है, तब हमारे पास बहुत से टूल्स है। तो ये स्ट्रेस मैनेजमेंट का जो मैं प्रोग्राम करता हूँ, इसमें ऐसे टूल्स मिलते हैं लोगों को कि ये क्या करेंगे ताकि हम इससे बाहर रहे। थैंक बहुत यू। बहुत और ही अद्भुत है ये कि आपका जो अभ्यास है इस स्ट्रेस के ऊपर या स्ट्रेस मैनेजमेंट के ऊपर, तो बहुत ही अद्भुत है। आपने, कहते हैं ना, 360 डिग्री स्टडी किया है इसके ऊपर, और उसके लिए ही आप इतने अथॉरिटी से इस विषय पे आप बात कर सकते हैं। अभी अभी हम लोग ऑलमोस्ट 1 घंटे से बातें कर रहे हैं, लेकिन आपकी बातें सुनते सुनते मुझे ऐसा टेंशन नहीं आया या कि कुछ स्ट्रेस नहीं आया, क्योंकि इट्स वेरी इंटरेस्टिंग, क्योंकि ये सब्जेक्ट के ऊपर बात करना, और इस सब्जेक्ट को मतलब बहुत लोग छुपाते हैं कि मुझे स्ट्रेस है या मुझे एंजाइटी है, ये बोलने में भी शर्म आती है, छुपाते हैं। तो इस विषय पे इतनी देर से हम लोग बात कर रहे हैं, उसका मुझे स्ट्रेस नहीं आ रहा है बिल्कुल। ये मुझे बहुत अच्छा लग रहा है कि आप देखिए, हम लोग इतने हाँ, अच्छी तरह से बात कर सकते हैं। देखिए अभी मेरा अनुभव ऐसा है कि हाँ, जहां कहिए। भी मैं लेता हूँ ना, ये क्लास वगैरह ये चलते हैं, तो वहाँ वो ओपन हो जाते हैं लोग, और वो अपने अपनी बात आके बताते हैं। यहाँ तो क्या है, हम सिक्योरिटी तो रखते ही है, मतलब हम किसी को बताते नहीं है। आपने फॉर्म पर अगर कुछ लिखा है, आपको कुछ तकलीफ है, हम्म, मतलब अभी आपने एंजाइटी बताया, डिप्रेशन है, तो ये हम सबके सामने तो ओपन नहीं करते हैं, तो वो सीक्रेट रहेगा। वहाँ जो भी फैकल्टी रहेगी, मैं मेरे साथ और भी टीम है जो, तो उनके साथ तो हम वो देखते हैं और उनको कैसे सपोर्ट कर सकते हैं। तो ये पर्सनल बात रहती है, तो उसमें डरने की कोई बात नहीं है। दूसरी बात है कि ये अगर आपने नहीं बताया ओपन होकर, तो आप उससे मुक्त कैसे हो जाएंगे, या आपको मदद कैसी की जाएगी। और तीसरी बात है कि ये कुछ कम नहीं है, ये किसी को भी हो सकता है। ये सिस्टम है ना, जैसी सिस्टम करप्ट होती है, एक आध मशीन बिगड़ता है,
तो वैसे ही बात है। तो उसमें कोई आपका दोष है क्या? परिस्थिति से होता है, लेकिन हर एक का है ना, कोई इमोशनल रहता है, उसको ज्यादा तकलीफ होती है, ये होती है। तो ये मदद होती है। अभी लास्ट टाइम जब हमने ये 2 दिन का शिविर लिया, तो उसमें एक लड़का था, वो बोल रहा था कि मुझे नींद ही नहीं आती है। मैं खुद भी इससे थोड़े समय पहले ही सफर हो गया था। उसका मैंने उस पर क्या इलाज करना है वो मैंने खुद का आइडेंटिफाई किया, उस पर एक किया, प्रक्रिया किया, और मुझे उसका बेनिफिट आया। उसका ही उपयोग मैंने उसको उसके साथ किया। और वो दूसरे दिन बताया कि मैंने पिल्स नहीं ली थी, स्लीपिंग पिल्स, कुछ कंपोज या कुछ लेते थे, तो मैंने नहीं ली। मुझे नींद कम आई, मतलब ऐसे 6 घंटे वगैरह वैसे नहीं सोया वो, लेकिन जो भी नींद हो गई वो मुझे अच्छी हो गई, और वो शुरुआत हो गई। 2-3 घंटा तो वो सो गया नेचुरली। तो मतलब वो 2 दिन का भी शिविर है, और अगर उसमें अंदर माइंड प्रोग्रामिंग मतलब रिप्रोग्राम हो गया वो, तो वो असर करता है। लेकिन जब साइकेट्रिस्ट के पास जाके या दूसरे के पास जाकर उसमें अंदर ऐसे डाला जाता है कि नहीं, ये लॉन्ग लाइफ आपको लेना ही है, जैसे डायबिटीज के बारे में बोलते हैं ना, तो ये सेल्फ सजेशन है, वो भी ऐसे होता है, और उस आदमी का डायबिटीज कभी भी जाता नहीं। लेकिन मैं आपको गारंटी से बता सकता हूँ कि अगर प्रॉपर वे से गए तो डायबिटीज कम तो होता ही है, और इनिशियल स्टेज में है तो पूरा क्योर हो गया है। ऐसे बहुत से केसेस है। वैसे ही डिप्रेशन के भी नॉर्मल स्टेट में जीने वाले बहुत लोग हैं, बहुत भारी मात्रा में उसको डिप्रेसिव एंटी डिप्रेसेंट लेनी पड़ती थी, और अभी वो उससे बहुत ही जल्दी बाहर आया है, ऐसे भी केसेस है। जैसे आपने आपका अनुभव बताया कि आप भी इस सिचुएशन से गए थे कि आपको नींद नहीं आती थी, तो उसके बारे में आप कुछ शेयर करना चाहेंगे? जरूर। देखिए, मैं बहुत से ऐसे ये करता हूँ। मतलब अभी बताना, मैं बड़प्पन के लिए नहीं बताता। आपने मुझे मेरी पहचान दी तभी बताया कि मैं कंपनी में वगैरह कुछ लेक्चर्स देता हूँ, मैं सेफ्टी पर काम करता हूँ। एक यहाँ स्वयं रोजगार, स्टार स्वयं रोजगार ऐसी एक ये है, संस्था है, जो बैंकों के लोन्स देते हैं ना, उनके लिए ट्रेनिंग देती है, तो वहाँ भी मैं करता हूँ। मैं पौरोहित्य करता हूँ, मतलब पूजा पाठ सब, वास्तु शांति वगैरह सब, ये सब चीजें करता हूँ। तो ये भी है, और योगा टीचर का हैसियत से काम करता हूँ। और मेरे घर में मुझे इधर आने जाने वाले बहुत लोग रहते हैं कि उनको मेरी मदद लगती है, तो मुझे आनंद भी है। लेकिन इस सब माहौल में क्या हो गया, उसमें ही मेरे घर में कुछ इमरजेंसी क्रिएट हो गई। मतलब मेरे सास ससुर जी थे, वो बीमार हो गए, तो उनको हैंडल करना था, रात में नींद नहीं आती थी, तो भी मुझे उधर जागना पड़ता था क्योंकि हॉस्पिटलाइज करता था। ये सबका मेरा समत्व गया था। मतलब इस प्रक्रिया से क्या हो गया, मैं रेस्ट लेना ही भूल गया था उस समय। मतलब फिर ये मोमेंटम बोलते हैं ना, तो फिजिक्स में रूल है ना मोमेंटम का, कि आप एक्सीलरेट करेंगे तो एक्सीलरेट ही होता जाता है। और फिर ये जो 15 दिन 20 दिन मैंने उस प्रक्रिया से गया, रेस्ट नहीं थी, काम तो चालू थे, सब रिस्पॉन्सिबिलिटी ली थी, तो ओवर जो है किया था ना, तो उस ओवर का मतलब इसलिए समत्व गया था। तो तभी मैं सीखा, और एक एक बात मैंने स्लो डाउन कर दी। दूसरी बात बताता हूँ, मैंने जो भी ढूंढ लिया, आप अगर कुछ भी चीज एग्रेसिवली या फास्ट करना चाहते हैं, अभी इतने काम करने हैं तो मुझे वो फास्ट ही करना पड़ता था, टाइम सेविंग, तो मतलब वो फास्ट, तो फास्ट क्रिया करने से आपकी सिस्टम भी फास्ट हो जाती है। तो उसको बोलते हैं सूर्य नाड़ी का एक्टिवेशन। सूर्य नाड़ी अगर एक्टिवेट हो गई तो आपका कामनेस गया ही समझो। तो मेरा कामनेस पूरा गया था। और फिर चंद्र नाड़ी एक्टिवेशन करने के लिए मैंने कुछ प्राणायाम सीखे, जो करसगांवकर डॉक्टर ने सिखाए। मैं उनके बहुत ही बहुत 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 धन्यवाद देना चाहता हूँ। मतलब इतने ग्रेट पर्सनैलिटी है, उन्होंने पीएचडी की है प्राणायाम पर, तो उनके प्राणायाम मैंने किए। दूसरे एक हर्षद शाह है, वो प्रोग्राम लेते हैं, सीआईआई प्रोग्राम, मतलब उनका अलग है, क्रिएटिंग एंड इंटीग्रेटिंग योर इंटेंशंस, ऐसे वो प्रोग्राम लेते हैं। लेकिन उसमें माइंड प्रोग्रामिंग कैसे करते हैं वो मैं सीख लिया, और इस सब का प्रयोग मैंने खुद पर कर दिया, और मुझे इमीडिएट उसका इम्पैक्ट मिल गया। और अभी मैं नॉर्मल ये जीना जी रहा हूँ। लेकिन मुझे उसके लिए 4-5 महीना उससे साथ झगड़ना पड़ा। लेकिन कभी बोलते हैं ना, इष्टापत्ति बोलते हैं,
मतलब अपने साथ जो घटना है, मालूम नहीं है किसी की ऐसी ये होगी कि मेरे एक्सपीरियंस से मैं दूसरों को मदद करूं, मालूम नहीं। तो उससे भी मुझे कुछ ये नहीं है। बोलते हैं ना, किसी भी सिचुएशन को आप कैसे देखते हैं, तो मैं उसको इस एंगल से देखता हूं कि मैं खुद वो समानुभूति, मतलब किसी को क्या तकलीफ होगी, किसी को एंजाइटी में क्या होता होगा, किसी को डिप्रेशन में क्या होता होगा, वो मैंने खुद महसूस करने से मैं उनके साथ जल्दी लगा, उनको गाइड करने के लिए अभी कॉम्पिटेंट ज्यादा हूं, ऐसे मेरा दावा है। उसकी मदद हुई मुझे। ठीक है। अभी आपने जो बात छेड़ी थी कि आपका माइंड प्रोग्राम कर लेता है कि अगर आप हर टाइम डर रहे हो तो माइंड भी वही चीज कंटिन्यूअसली करता रहता है। तो इसके बारे में मैं मेरा एक यस। अनुभव शेयर करना चाहता हूँ। हाँ। तो 2015 में मैं एक कंपनी काम कर रहा था। वहां पे मुझे मैं इंजीनियर लेवल से लेवल पे छलांग मारी थी मैंने। तो मेरा हाँ। ऐसा सिचुएशन हो गया था कि मैं थोड़े ऊपर के लेवल पे जल्दी गया था। तो उसका हाँ। रिस्पॉन्सिबिलिटी, बिकॉज कहते हैं ना कि ग्रेट पावर कम्स विद ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी। अभी हम लोग को बराबर। कहना पड़ सकता है कि ग्रेट पावर कम्स विद ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, ऑल्सो कम्स विद ग्रेट यू कैन से स्ट्रेस। तो वही सिचुएशन मेरी हो गई थी यस। उस कंपनी में कि मुझे वो सिचुएशन को हैंडल करने को नहीं जम नहीं रहा था। मैं हर वक्त हाँ। बिल्कुल स्ट्रेस में था। अभी मैं कह सकता हूँ बिल्कुल उसी टाइम पे मैं स्ट्रेस में था। हर दिन कुछ ना कुछ उस स्ट्रेस की वजह से, उस प्रेशर की वजह से मेरे हाथों से गलतियां होती थी। और गलतियों का जो ये बोलते हैं ना परिणाम, वो फिर हम्म। से स्ट्रेस में कन्वर्ट होता था। तो ये साइकिल कंटिन्यूअसली चलता रहता था। और इवन मैं मतलब कहना नहीं चाहता, लेकिन मैं बहुत डिप्रेस हो गया था उस सिचुएशन में। तो उस सिचुएशन में मेरी बीवी ने मुझे एक सुझाव दिया कि हर दिन मरने से अच्छा एक ही बार मरो और वो कंपनी छोड़ दो। हम्म। तो उसका कहना मान के और मैंने, क्योंकि हर दिन मैं मर ही रहा था उस कंपनी में, तो मेरा कुछ हो नहीं रहा था। इवन आई हैव ट्राइड टू सुसाइड फॉर 2 टाइम्स। मैंने कोशिश की थी लेकिन मेरी हिम्मत नहीं हुई। लेकिन मैंने कोशिश की थी, उस लेवल तक मेरा डिप्रेशन और फ्रस्ट्रेशन गया था। तो मेरी बीवी ने मुझे सुझाव दिया कि तुम वो नौकरी छोड़ दो, जॉब छोड़ दो, हम लोग कुछ ना कुछ कर लेंगे। उसके बाद गॉड ग्रेस मुझे गुरु मिले, मुझे जीएसएस का सहारा मिला। और आई थिंक इस कॉल में भी मेरे गुरु और आपके भी गुरु इस कॉल में है, उपस्थित है श्रीकांत जी पाटणकर, जो इतने इतने दिनों से हम लोग स्वाध्याय कॉल ले रहे हैं। वो उनके क्या बोल सकते हैं अनुरोध पे और उनके मार्गदर्शन के अनुसार हम लोग ये स्वाध्याय कॉल ले रहे हैं। तो उनसे मेरी मुलाकात हुई और जीएसएस सॉरी एसएसवाई की मदद से और जीएसएस की मदद से अभी ऊपर की लेवल पे गया हूँ। फिर भी उस लेवल पे मैं, जो आप बोलते हैं ना एक्यू मेरा अच्छा है और योग योग से मैं यस। जुड़ा हुआ हूँ इस एसएसवाई और जीएसएस की मदद मदद से, डीवाई सिटी की मदद से। तो मैं उसका सतशा आभारी हूँ। अभी श्रीकांत जी भी यहाँ पे है। तो मेरी श्रीकांत जी से अनुरोध है कि इस स्ट्रेस और ये जो तान तनाव व्यवस्थापन, इसके ऊपर उनका कुछ मनोगत है। तो आप प्लीज श्रीकांत जी, आप अनम्यूट योरसेल्फ एंड स्पीक समथिंग। श्रीकांत जी आहेत का? हो आहेत. स्पिरिच्युअलिटी आणि या विषयावरती त्यांनी या वेळेला पण शिबिरामध्ये खूप छान मार्गदर्शन केलं. आणि ती कसं मदत करते आणि ह्या सगळ्या इनसिक्युअर्ड फिलिंग मधून आपल्याला बाहेर कसं काढता येतं, हाही एक अँगल या शिबिरामध्ये खूप छान प्रकारे झाला. मेडिटेशन वेगवेगळ्या प्रकारची,
ती त्यांच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे घेतली आणि खूप छान त्याचा इम्पॅक्ट आम्हाला मिळाला. आहे नमस्कार. नमस्कार. नमस्कार श्रीकांतजी. नमस्कार. काय प्रश्न काय होता? प्रश्न काही असा नाही. होता की ताणतणाव व्यवस्थापनावर तुम्हाला काही तुमचं मनोगत मांडायचं आहे. आपल्याला काय ताण आणि तणाव दोन वेगळे शब्द आहेत. टेन्शन आणि स्ट्रेस हे दोन्ही वेगळे शब्द आहेत. ताण हितकारक असू शकतो बऱ्याच वेळेला, म्हणजे नियोजन केलं तर हितकारक आहे, आणि तणाव जो आहे हा वाईटच आहे कुठल्याही प्रकारे. स्ट्रेस त्रास देतो, केमिस्ट्री चेंज करतो. आता व्यायाम आपण करतो त्याला, योगासनं करतो त्याला ताण देतो, पण ती हितकारक आहेत. पण असं कोणी म्हणत नाही की स्ट्रेस हितकारक आहे. म्हणजे तणाव एखाद्या गोष्टीचा येणं आणि ताण येणं, तर ताण देतोय का ताण येतोय, तणाव देतोय का तणाव येतोय. आणि म्हणजे या सगळ्याबद्दल माझी एक जाणीव अशी आहे की काही गोष्टी समजल्या जर नीट, तर आपण त्या ताणतणावांपासून मुक्त होऊ शकतो. पण समज एखाद्या गोष्टीची होण्याकरता जी ऋषीमुनी प्रक्रिया वापरायची, ज्याला अभ्यास प्रक्रिया आम्ही म्हणतो, श्रवण मनन चिंतन आणि चर्चा वाद आणि निजध्यास किंवा निधिध्यासाच्या त्या स्टेप्स आहेत. तर ह्या जर करण्याची सवय लहानपणापासून लागली किंवा कोणी या स्टेप्स आपल्याला शिकवल्या, तर येणाऱ्या परिस्थितीकडे, म्हणजे आपल्याला जे इनपुट येतं बाहेरून, काही गोष्टी आपल्या आतमध्ये येतात, त्या दरवाजावरच त्यांना अटेंड करणं आणि ट्रीट करणं, हे जर जमलं, म्हणजे कॉन्शियस माइंड जर सबकॉन्शियस माइंडच्या दारावर गुरखा म्हणून ठेवला, तर आपल्या आतमध्ये काय जाणार, काय आतमध्ये कशाचा प्रवेश होऊ द्यायचा आणि नाही, हा कंट्रोल जर जमायला लागला, हा एक मार्ग. दुसरा, कुठल्याही गोष्टीकडे तटस्थ भावनेने पाहायचं, विटनेसिंग पॉवर वाढवायची, त्याच्याने ताणतणावांचं नियोजन होतं. शरीर मनाच्या पातळीवरती व्यायाम आणि त्यापासून निर्माण होणारे काही हार्मोन्स आणि प्राणमय मनाच्या पातळीवर प्राणायामाचा, अनुलोम विलोम प्राणायामासारख्या गोष्टी खूप उपयोग करतात. पण ह्या सगळ्यामध्ये काहीतरी करणं आहे. पण हे जे करणं आहे, त्यापेक्षा समज ही सुद्धा माणसाला ताणतणावापासून मुक्त करू शकते, असा एक विचार आहे. मला ते 2 दिवसाचं शिबिर विजयानंदजींचं खूपच आवडलं. मी सगळे सेशन पूर्ण वेळ उपस्थित नव्हतो, पण तिथे यायचो त्यावेळेला मला कळायचं हे खूप कामाचं आहे, उपयुक्त आहे. आणि त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन अप्रतिम केले होते. खूप छान, म्हणजे ते 2 दिवस सर्वांचे खूप छान गेले. त्यामुळे वेगळं नव्याने काही सांगण्यासारखं नाहीये. हा बेसिकली सेल्फ एन्क्वायरी मेथड आहे, की आता मला जर ताण आलाय, तर तो कसला आलाय, तो कशामुळे आलाय, याचा आपण जर अभ्यास केला, तरी सुद्धा त्यातनं मुक्तता मिळू शकते, असा एक विचार आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद श्रीकांतजी. विजयानंदजी, आता काही प्रश्न येऊ शकतात किंवा आलेले आहेत. तर आता आपण शेवटची 15 मिनिटं राहिलेली आहेत आपल्या कॉलची. तर तत्पूर्वी मला असं सांगायचंय, तत्पूर्वी मला असं म्हणायचंय की ते प्रश्नांचं आपण बघू, हे होईल तर आपण पुढचा भाग पण आपण घेणार आहोत मला वाटतं ह्याच्यामध्ये. तर त्याच्यावरचे उपाय पण आहे. म्हणजे आता आपण फक्त ताण बघितला, त्याचे परिणाम बघितले किंवा ते कशा तऱ्हेचं होतं हे बघितलंय. आणि तर आता जर तसे प्रश्न असतील की ह्याच्यावरचे उपाय काय, तर ते मला वाटतं ते आपण त्यांच्याकडून लिखित स्वरूपात घेऊन किंवा त्यांनी जर हे केले तर ते लिहून ठेवू आणि पुढच्या ह्याच्यात ते हँडल करू. पण तरी ह्या संदर्भात म्हणजे पहिल्या सेशनच्या बाबतीत जर असतील तर आपण ते बघूया, विचार करूया त्यावर. आताच्या सेशन मध्ये आपण व्हॉट डिफाईन केलेलं आहे, व्हॉट इज स्ट्रेस, येस, आणि हाऊ डिफाईन केलं की तो स्ट्रेस कसा Yes. होऊ शकतो, असे फॅक्टर्स आपण चेक केलेले बरोबर आहेत. बरोबर त्याच्यावर कसं काम करायचं की आणि कधी काम करायचं, याच्यावर आपण पार्ट सेकंड मध्ये आपण घेऊ शकतो. तर त्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या चॅट बॉक्सवर ठेवा.
ते मी वाचून त्याची उत्तरं विजयानंदजी देतील. किंवा उपाय किंवा हे कसं घालवायचं स्ट्रेस किंवा अशा प्रकारचे जर प्रश्न असतील तर आपण त्याच्यासाठी एक वेगळा भाग घेणार आहोत पुढील मंगळवारी. त्या मंगळवारी तुम्ही तुमचे प्रश्न साठवून ठेवा आणि त्या त्या भागामध्ये तुम्ही ते विचारू शकता. तर काही प्रश्न आलेत का मी बघतो, चेक करतो. किंवा कोणाला अनम्यूट करून विचारायचं असेल तरी विचारू देत. एक फक्त प्रश्न आलेला आहे चॅट बॉक्सवर, तो जस्ट मी वाचून सांगतो. व्हॉट इज द रूट कॉज ऑफ एनी काइंड ऑफ स्ट्रेस? आता कसं आहे, कुठलाही प्रॉब्लेम किंवा सिच्युएशन आहे याचं रूट कॉज हे वेगवेगळ्या प्रकाराने अनालाइज करता येतं. म्हणजे या स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये मी एक दिलेलं आहे की प्रॉब्लेम म्हणजे काय पहिलं, हेच पहिलं पाहिजे. म्हणजे काही काही स्ट्रेस हा इमॅजिनरी असतो, म्हणजे त्याच्यात खरं रूट कॉज नसतं, पण मला वाटत असतो तो स्ट्रेस आहे. म्हणून म्हणाले ना, श्रीकांतजी आताच म्हणाले की सेल्फ एन्क्वायरी मेथड ही त्याच्यासाठी उपयोगी पडते. सायकॅट्रिस्ट सुद्धा काय करतात की ते गेल्यानंतर त्याचं analysis करतात. तुला काय होतंय, अमुक होतंय, मग ते मागे जातात. हे झालं इंडिकेशन तुझं वर येणारं. मग त्याच्यामध्ये आणखीन एक कसं होतंय, असं करत 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 ते आतमध्ये नेतात आणि मग त्याचं रूट कॉज शोधून काढतात. रूट कॉज वेगळंच असू शकतं. म्हणजे ते वर त्याचं म्हणून म्हणतात नॉन स्पेसिफिक रिस्पॉन्स ऑफ. आता डेफिनेशन विचारली स्ट्रेसची, तर नॉन स्पेसिफिक आहे ती. नॉन स्पेसिफिक रिस्पॉन्स ऍट द लेव्हल ऑफ फिजिकल बॉडी किंवा मेंटल बॉडी, याच्यावरती जो ताण येतो तर तो जो आहे तो स्ट्रेस, पण तो नॉन स्पेसिफिक आहे रिस्पॉन्स. आणि बऱ्याच वेळेला स्ट्रेस म्हणजे रिस्पॉन्स आहे आपण दिलेला, म्हणजे एक इव्हेंट आहे. इव्हेंट म्हणजे काही असेल, मग पर्सन असेल, एखादा माणूस आहे, तो तो माझ्याबरोबर त्याच्याबरोबर माझी इंटरॅक्शन होते, एखाद्या सिच्युएशन बरोबर माझी इंटरॅक्शन होते, प्लेस, पर्सन आणि सब्जेक्ट, कुठलाही एखादा विषय असेल त्याच्याबरोबर माझी इंटरॅक्शन होते आणि माझी ऍक्शन किंवा त्याच्यावरती काहीतरी मला होतंय, त्याच्या मधला जो भाग आहे तो म्हणजे रिस्पॉन्स. की कसं त्याला रिस्पॉन्स करतोय. तर तो रिस्पॉन्स, तो जर पॉझिटिव्ह असेल रिस्पॉन्स किंवा तो फेवरेबल, म्हणजे तो मगाशी मी सांगितलं तसं मला आजारी झालो, पण त्या आजारपणामध्ये मला त्याच्याकडे बघितलं काय की मला त्याच्यावरून मला सोल्युशन्स करता आली किंवा ते सापडता आलं. पण तोच जर रिस्पॉन्स निगेटिव्ह असता, आता माझ्याच बाबतीत काय हे असंच का होतंय, हे का होतंय, मी प्राणायाम करतोय तरी का होतंय, हे होतंय, तर आणखीन स्ट्रेस वाढणार आहे. तर तोच रिस्पॉन्स, तर ह्याला स्ट्रेसच्या ह्याच्यासाठी काय रिस्पॉन्स, करेक्टिव्ह रिस्पॉन्स टेक्निक म्हणतात. तर ते वापरावं लागतं इथे. तर रूट कॉज ही प्रत्येकाची वेगवेगळी असेल, असं त्याची एक डेफिनेट अशी काही डेफिनेशन करता येणार नाही. पण कशाच्या बाबतीत आहे तो बघायला लागेल. उदाहरणार्थ, प्रत्येक स्ट्रेसर्स वेगळे आहेत तुमचे. कामावरचा स्ट्रेस असेल तर तसं वेगळं असणार ना स्वरूप. घरातला स्ट्रेस असेल तर रिलेशनशिपमध्ये त्याचं उत्तर शोधायला लागेल. सोशल असेल तर तो वेगळा एक फॅक्टर असेल. असे वेगवेगळ्या अंगाने आपलं विविधरंगी आयुष्य आहे ना. तर त्यामुळे त्याचं रूट कॉज असेल ते शोधण्यासाठी त्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्यासाठी व्हाय किंवा आमच्याकडे क्वालिटी सर्कलमध्ये मेथड विचारतात. डब्ल्यू वापरायचे. व्हॉट इज द प्रॉब्लेम? 4W1H मेथड म्हणतात. व्हॉट इज द प्रॉब्लेम? व्हेन इट ऑकर्स? हाऊ इट ऑकर्स? असे जे प्रश्न आहेत, म्हणजे सगळे आपण म्हणतो ना, क की ची बाराखडी. तर मला त्रास होतोय, हा काय त्रास होतोय, कशामुळे होतोय, किती प्रमाणात होतो, कधी होतो. आता समजलं रूट कॉज कसं काढता येईल ते आपल्याला शोधून काढावं लागतं. आणि सायकियाट्रिस्ट हेच करतात, मदत करतात त्या बाबतीमध्ये. ओके, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जर रूट कॉज काढायचं असेल आपल्याला, त्याचा 360 अँगल नाही, म्हणजे 4W1H असा विचार करून त्याचं रूट कॉज आपल्याला काढता येईल हो. आणि ते आपल्याला मुळामध्ये आपणच मुळामध्ये तो स्ट्रेस आहेच का, इथपासून सुरुवात होते त्याची. म्हणजे खरं काल्पनिक असतो तो. मला ते बरोबर. करण्याचं म्हणजे उदाहरणार्थ मला शिपमध्ये काम करावं लागतं आता. तर आमच्याकडे काही लोक अशी आहेत की शिप ड्युटी हाच मुळात ताण म्हणतात. पण तुझं जर ह्याचं कामाचं स्वरूपच ते असेल तर तो ताणाची गोष्ट आहे का? तू आज 30 वर्ष काम करतोस, मग तो ताण आहे का खरोखर? म्हणजे तुला टेन्शन घेण्याची सिच्युएशन आहे का ती? तर तू एवढे वर्ष करतोयस. मग आता
मग आता ह्याच्यावरती काय करणार? जनरल शिफ्ट मला मिळत नाही. त्याच्यावरती एक उत्तर सांगतात की REBT मध्ये म्हणतात, त्याचं एक सांगतो आणि मग काय करतो. ते म्हणतात, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या. आनंद नाडकर्णींचं आहे ते, मुक्तांगणची प्रार्थना आहे ती. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या. दुसरं पुढचं म्हणतायत, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. म्हणजे मला आता शक्य आहे ते करणार आहे. पण पुढे ते म्हणतायत, माझं काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. म्हणजे याचा अर्थ काय, माझंच मला विचार करू दे की कुठले फॅक्टर्स माझ्या अंडर आहेत किंवा मी जे कंट्रोल करू शकतो, मी कुठले हँडल करू शकतो. आणि काही फॅक्टर माझ्या हातातले नाहीयेत. आता हे शिफ्ट ड्युटीज आहे, माझ्या हातातलं आहे का? मला जनरल शिफ्ट मिळत नाही, माझं कामाचं स्वरूपच ते आहे. मग आता ते मला शक्ती सहन करण्याची शक्ती वाढवायला हवी ना मला. मग त्याच्यासाठी काय मला करता येईल? मग दिवसा मला आरामात झोपता येईल का, वगैरे वगैरे जे आहे ते शोधता येतं. पण तो स्ट्रेस मुळामध्ये काय आहे की ते मला शोधावं लागणार आहे. आणि म्हणून म्हटलंय की ते शोधण्याची, त्याच्यावर उपचार करण्याची बुद्धी मलाच दे. एक आता प्रश्न होता प्राणायाम. खरोखर प्राणायाम आहेत, हे प्राणायाम तुमच्या मेंदूमधले स्त्राव किंवा माइंड पीस साठी खूप खूप आवश्यक आणि उपयुक्त असे प्राणायाम आहेत की ज्याच्यामध्ये तुमचे मेंदूतले हायपोथॅलॅमस आहे, पिट्युटरी ग्लँड आहे किंवा पिनियल ग्लँड आहे, हे स्त्राव त्यांचे जे आहेत हे नॉर्मलाइज करण्याचे असे प्राणायाम आहेत. तर ते खरं म्हटलं तर करजगावकर सरांचे ऑनलाईन क्लास होतात. तर त्यांची कधी तुम्हाला जर संधी मिळाली तर त्यांच्याकडूनच ते शिकावं, कारण ते त्यातले मास्टर आहेत किंवा त्यातले ते त्यांनी स्वतः शोधलेलं आहे आणि त्यामुळे ते त्याच प्राणायामाला वेगवेगळ्या अँगलमधून आपल्या पुढे ठेवतात आणि खूप सुंदर असा अनुभव आहे. तर ते त्यांच्याकडून शिकणं उत्तम आहे. पण नॉर्मल सुद्धा SSYचे प्राणायाम केले तरी सुद्धा तुमचे प्राणशक्तीची चॅनल सुधारतात आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरातल्या सगळ्या अंतर्गत ग्रंथी, सगळ्या आतमधले सगळ्या पेशी, टिश्यू सगळ्यांमध्ये फरक पडायला लागतो. नवी चेतना येते. आणि मग डिप्रेशन म्हणजे काय, तर प्राणशक्ती तुमची डिप्लीट होणं किंवा खाली येणं आणि म्हणून डिप्रेस होतो. किंवा ज्यांच्यामध्ये प्राणशक्तीचा अतिरेक होतो, तर त्याला म्हणतात मॅनिया वगैरे म्हणतात. म्हणजे तो एक्सायटेडच असतो माणूस सतत. तर ती वेगळ्या प्रकारचं आहे, पण चॅनलाइज होत नाही ती. म्हणजे प्राणशक्ती किंवा ही सगळ्या शक्ती आहेत त्या चॅनलाइज करण्याचं. तर SSYचा क्लास हा सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल त्यासाठी. हे सगळं चॅनलाइज करण्यासाठी. इकडे आपण जो विषय मांडलेला आहे येस, ताण आणि ॲक्युप्रेशर. एक प्रश्न ॲक्युप्रेशर आहे. तर ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत आणि ते मदत करतात डेफिनेटली. पण त्याच्यावर श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. म्हणजे पिनियल पिट्युटरी ग्लँड्सचे काही पॉइंट्स आहेत किंवा इतरही काही आहेत. हातावरती म्हणतात ना, की संपूर्ण अंगठा जो आहे, हा जर बघितलं तर याच्यामध्ये शुजोक थेरपी म्हणतात. हे 2 पाय आहेत, हे 2 हात आहेत आणि हे डोकं आहे अंगठा म्हणजे. मेंदूशी रिलेटेड किंवा डिप्रेशनशी वगैरे रिलेटेड असतील तर इथे ह्या अंगठ्याला जरी प्रेस करत राहिलेत किंवा त्याला एक मसाज केलात तर त्याचा गुण येतो. आणि मात्र हा विश्वासाचा भाग आहे, सेल्फ सजेशनचा भाग आहे. म्हणजे तुम्ही करत असताना त्यावर विश्वासाने करायला पाहिजे आणि ह्याचा गुण मला येतोय. हे आहे म्युझिक थेरपी आहे. अशा बऱ्याच अल्टरनेट थेरपी आहेत की ज्या आपल्या संस्कृतीमध्ये रुजलेल्या आहेत, पण आता भ्रांत झालेली आहे. कारण मेडिकल सायन्स म्हणून जे काही पाश्चिमात्य ह्याचं आलेलं आहे, अंधानुकरण म्हणा किंवा ते आपल्यावरती इम्पॅक्टच आहे तो. आणि ते मेकॅलो सिस्टीम मधूनच आलेलं आहे की त्यांचं आहे ते छान आहे आणि त्यामुळे असा प्रॉब्लेम येतोय. तर आपल्याकडे जे सिस्टीम आहेत, आपल्याकडे मार्गदर्शन करणारे मोठमोठे गुरु आहेत, सगळं आहे. पण ते करण्यासाठी थोडा वेळ द्यायला पाहिजे, त्याच्यावर श्रद्धा पाहिजे आणि अशा तऱ्हेने कमिटमेंटनी ते सातत्याने करायला पाहिजे. पी हळद ओगोरी नाही. औषध गोळी घेतल्यानंतर इमिजिएट दुसऱ्या दिवशी किंवा 1 तासाभरामध्ये फरक पडेल तसं हे नाही. याच्यासाठी सातत्य ठेवावं लागतं. याच्यासाठी तुम्हाला कमिटमेंटच लागते आणि विश्वास लागतो. पण डेफिनेटली ह्याच्यामुळे तुमचं जीवन पूर्ण बदलू शकतं. तुमचं शरीर बदलतं, मन बदलतं, बुद्धी बदलते. पूर्ण परिवर्तन 360 डिग्री असं होतं, संभवतं. म्हणून ह्यावर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. नाही, आता काय छान. होतंय की मला वाटतं आपण आता एक शेवटचा प्रश्न घेऊया. जे 2-3 हो. प्रश्न आलेले आहेत, ते हां. उपायाच्या संदर्भात आहेत. म्हणजे किंवा मेडिटेशन म्हणा, ॲक्युप्रेशर म्हणा, प्राणायाम येस. म्हणा. हां. हे उपाय असू शकतात. तर बरोबर. त्यासाठी आपण वेगळा वेळ देणार आहोत. अ, हम लोग उसके लिए अलग से टाइम देने वाले हैं नेक्स्ट नेक्स्ट सेशन के लिए, जहाँ पे हम लोग
इसके उपाय जान सकते हैं, स्ट्रेस रिलीफ करने के या स्ट्रेस नहीं होने के भी कर सकते हैं। तो एक एक सवाल जो है, जो जो मुझे पहले भी था और अभी भी है, जो टेंशन और स्ट्रेस, ये इसको डिफरेंशिएट कैसे कर सकते हैं और हाउ टू आइडेंटिफाई कि मुझे टेंशन हुआ है या स्ट्रेस हुआ है? क्योंकि श्रीकांत जी ने बताया हाँ कि अगर हाँ वो श्रीकांत जी जो जिस तरह से उसके ऊपर देख रहे हैं, मैं बोलता हूँ तनाव क्या है और स्ट्रेस क्या है। अभी फिर से मैं बोलता हूँ कि उसकी तरफ आप कैसे देखते हैं उस पर है। वो अगर आपको तकलीफ देने वाली चीज है, स्ट्रेस मतलब तान तो है, तान तो देना ही है, और हर बारे में तान है, तान के सिवाय जीवन है ही नहीं। लेकिन उसको आप वो क्या बोलते हैं ना, शब्द का खेल है, मतलब ये करना है ये करना है, ऐसे मेरा ख्याल है। वो श्रीकांत जी बोलते हैं वो ठीक है, लेकिन स्ट्रेस और तनाव और तनाव ये मिले जुले ही ये है। एक कैपेसिटी है, उसके आगे अगर जाता है तो वो हार्मफुल हो जाता है। इसके पहले रहेगा तो इसको ईयू स्ट्रेस ऐसी टर्मिनोलॉजी है। तो ईयू है मतलब यूटिलाइज क्या बोलते हैं, यूजफुल स्ट्रेस, और ये हार्मफुल स्ट्रेस। लेकिन स्ट्रेस तो है ही, तो इसलिए बोलते हैं ना, वो अच्छा भी है या ज्यादा भी है, मतलब बुरा भी है, ऐसे कुछ बात नहीं है। स्ट्रेस इज स्ट्रेस और इट हैज टू मैनेज। मतलब मैं ज्यादा काम करता था तो मुझे लगता था बहुत मैं इफिशिएंट हूँ और ये हो, लेकिन उसका भी तकलीफ हो गया ना। तो इसलिए अब सूर्य नमस्कार अच्छे है तो सूर्य नमस्कार क्या 50 डालेंगे क्या? आपकी कैपेसिटी नहीं है तो 50 करेंगे तो क्या करेगा वो? तो मतलब आती, ये प्राणायाम भी है ना, 7 साइकिल बताते हैं। तो कोई बोलते हैं अच्छा है ना, तो खाना जैसा अच्छा है प्राणायाम भी अच्छा है, ज्यादा करो, नहीं होगा, वो चलेगा नहीं। वो प्राण शक्ति ज्यादा भी अगर एक्टिवेट हो गई तो उसके भी कुछ दुष्परिणाम है, या उसके भी उससे भी आप सफर हो जाएंगे। तो प्रमाण में ही करना है। मेडिटेशन भी ज्यादा नहीं करना है, कुछ प्रकार के है। अभी SSY का जो मेडिटेशन है वो 15 मिनट्स के ऊपर नहीं करना है, उसका भी कुछ लॉजिक है या उसका कुछ कारण है साइंटिफिक। तो मतलब वो चीज कुछ कुछ भी चीज है वो कुछ प्रमाण में करेंगे तो ही है। तो बात करेंगे नेक्स्ट टाइम, अभी तो अपना टाइम तो इसी पॉइंट के ऊपर हम लोग रुक सकते हैं। नेक्स्ट पार्ट में हम लोग ये पॉइंट को कंटिन्यू करेंगे, मतलब जो यूजफुल स्ट्रेस और हार्मफुल स्ट्रेस के बारे में आपने जो बात छेड़ी है, उसको हम लोग नेक्स्ट पार्ट को स्टार्टिंग पॉइंट रखेंगे और उसके ठीक है। उपाय और उसको कैसे योग योग धारणा के साइड से और स्पिरिचुअली के साइड योगा है एंगल या से। अलग, हाँ अलग, हाँ अलग अलग उसको अलग हैंडल करने के अलग अलग तरीके हैं। हाँ, तो उसके कुछ टेक्निक्स है, वो हम थोड़े से उसकी क्या बोलते हैं ना, झलक झलक देख देख लेंगे या सकते, करेंगे झलक उसके। देख। हाँ, वो तो पूरा अगर लेना है वर्कशॉप है तो वो पूरा शिविर में ही आना है, क्योंकि हाँ, पूरा तो डिटेलिंग अभी इस पर हम नहीं कर सकते तो है ना। इसी इसी प्रश्न पे या मैं रुक सकता हूँ, इस सेशन को यस। रुकने की यस। चाहत रखता हूँ। और सभी से निवेदन है कि ये तो हम लोगों ने अंडरस्टैंडिंग किया था, इसके उपाय का एक्सपीरियंस करना और उसको रियलाइज करने के लिए हमें हम डिवाइसिटी के माध्यम से GSS के मार्फत हम लोग इसके शिविर भी करते हैं, रेसिडेंशियल शिविर, जो कि खोपोली आनंद आश्रम में होता है। अभी मैं डिक्लेयर कर सकता हूँ कि हमारा जो डिवाइसिटी के अंदर GSS के प्रेरित स्ट्रेस मैनेजमेंट के ऊपर ही हम और एक शिविर लेने वाले हैं, जिसकी मैं डिक्लेरेशन करता हूँ कि ये 5 मार्च से 5 मार्च, 6 मार्च और 7 मार्च, इस इस तारीख को होने वाले हैं आनंद आश्रम खोपोली में। उसकी अधिक जानकारी के लिए आप अनिल जी से कांटेक्ट कर सकते हैं। और जहाँ पे हम लोगों ने इसके जो मैसेजेस है आपको मिल जाएंगे कि कैसे कांटेक्ट करना है, किनको कांटेक्ट करना है, ये सारी चीजें आपको मिल जाएगी। लेकिन अभी मैं डिक्लेयर करता हूँ और इसी प्रश्न के ऊपर मैं रुक के आगे नेक्स्ट पार्ट में हम लोग विजयानंद शेम्बेकर जी से अधिक जानकारी लेंगे। आप सभी का धन्यवाद इस कॉल के ज्वाइन करने के लिए। और विजयानंद शेम्बेकर इतने उपक्रम में
शामिल होने के बावजूद भी उनके वैल्यूएबल टाइम हमें मिल रहा है, इसके लिए आपका भी धन्यवाद। डीवाईसिटी के माध्यम से मैं आपका धन्यवाद करता हूँ और इसी कॉल को यहीं पे रोकता हूँ। रोकने से पहले मैं प्रार्थना करके इस कॉल को हम लोग रोक सकते हैं। प्रार्थना करते हैं। ठीक। 3 बार ओमकार करना है। सतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा संगमय। ओम शांति शांति शांति। हरि ओम नमः। हरि ओम।